Okay. So please tell me, are the voice and screen clear? All okay? Are the voice and screen clear? All okay? Yes? Okay. Good. Fine. So let everyone join. Within a minute, we will start. Good morning, everyone. Good morning. Yes. Good morning. Good morning to all of you. Good morning, Sahil, Shaina, Sheetal. Good morning, Harsh, Atharva, Kritika, Devi, Shweta, Sania. Good morning. Good morning to all of you. Yes, Sanika. Good morning. Good morning, Shri. Bar. Okay. First of all, tell me, have all of you attempted the test? सेकंड टेस्ट दिली का? टेस्ट तर कंपल्सरी द्यावी लागेल. Okay. Now you have to analyze that test. Check the solution of each and every question. Solution मिळालीत का? Have you got the solutions? Okay, Sahil. Have you got the solutions? Solutions मिळाले. Okay. आता बाळांनो, एक आणि एक क्वेश्चनचे सोल्युशन समजून घ्यायचे आहेत, बघायचे आहेत ते सगळे. जे जे क्वेश्चन्स तुमचे चुकलेले आहेत ते सगळे सोल्युशन्स तुम्ही तुमच्या अनालिसिसच्या नोटबुक मध्ये, तो क्वेश्चन शॉर्ट मध्ये आणि त्याचं सोल्युशन ते लिहायचं आहे. इज दॅट ओके? जेवढे क्वेश्चन्स तुमचे चुकले किंवा जे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केले नाहीत ते सगळे क्वेश्चन्स एकदम शॉर्ट मध्ये काय काय दिलंय, काय विचारलंय आणि त्याचं सोल्युशन काय होतं हे सगळं तुमच्या अनालिसिसच्या नोटबुक मध्ये येणार. इज दॅट ओके? टेल मी येस नो. तरच जिथं जिथं आमचे मार्क गेलेले आहेत ते एरियाज लक्षात येतील तुम्हाला. सोडून द्यायचं नाही त्या टेस्टला. मार्क कमी पडलेत, जास्त पडलेत, ऍव्हरेज पडलेत, फार जास्त पडलेत, फार कमी पडलेत ते विचारत नाहीये मी. टेस्टचं अनालिसिस होणं गरजेचं आहे. कुठले कुठले क्वेश्चन्स येत आहेत, कुठले कुठले क्वेश्चन्स येत नाही आहेत ते अनालाइज होणं गरजेचं आहे. ओके. सो तुम्ही प्रत्येक एक आणि एक क्वेश्चनचं सोल्युशन बघा. तो शॉर्ट मध्ये क्वेश्चन आणि त्याचा आन्सर हे सगळे क्वेश्चन पेपर जपून ठेवा. त्याच्या पीडीएफ तुम्हाला मिळत आहेत. क्वेश्चनच्या सोल्युशनच्या सगळ्या पीडीएफ मिळत आहेत, ते जपून ठेवा. तुमच्या अनालिसिसच्या नोटबुक मध्ये चुकलेले क्वेश्चन्स, त्याचे सोल्युशन्स ते शॉर्ट मध्ये असू देत, म्हणजे ते जे क्वेश्चन्स येत नाहीये ते परत एकदा हाताखालनं जातील. म्हणजे नेक्स्ट टाइम जर तसा क्वेश्चन आला तर लक्षात येईल की हा टेस्टला सुटला नव्हता पण अनालिसिस करताना सोडवलाय. अलग लक्षात. ते करून सुद्धा जो क्वेश्चन आलेला नाहीये, सोल्युशन बघून सुद्धा जो क्वेश्चन समजत नाहीये, त्याचा फोटो क्रॉप करून ग्रुपवरती पाठवा. ओके. डिटेल सोल्युशन पाठवलं जाईल. फाईन. सेकंड थिंग अशी आहे की हा जो काय होमवर्क दिला होता हा ट्राय केला असेल तुम्ही. ओके. त्या दिवशी ते होमवर्क करणं गरजेचं आहे. त्या दिवशी ते होमवर्क कंपल्सरी करा. म्हणजे टेस्टसाठी प्रिपेअर करताना, टेस्टला अभ्यास करताना सगळे क्वेश्चन जर ऑलरेडी सॉल्व्ह केले असतील तर परत एकदा रिवाइज करता येतील. येते का लक्षात? म्हणजे एकदा सॉल्व्ह करून परत एकदा सगळे रिवाइज करून मग टेस्ट दिली जाईल. म्हणजे त्या वेळीच तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करत चला. ओके. बर. मी तुम्हाला आज याचे एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण देईन, मोशन इन 2 डायमेन्शनचे. ओके. मोशन इन 2 डायमेन्शनचे एक्स्ट्रा क्वेश्चन्स म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन आणि रिलेटिव्ह मोशन आणि प्रोजेक्टाईल मोशनचे एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण मी तुम्हाला आज सेंड करेन.
थेरी आहे, थेरीची नोट पण तुम्हाला सगळी सेंड करेन. ही पीपीटी पण जी आहे रिलेटिव्ह मोशन वाली कंप्लीट पीपीटी शेअर करेन. प्रोजेक्टाईल मोशनचा संपल्यानंतर प्रोजेक्टाईल मोशनचा पण पीपीटी सेंड करेन. ओके, फाइन. सो in the last lecture we have seen the projection from the ground level or the ground level projection. ground level projection साठी आपण कुठले कुठले पॉइंट्स डिराइव्ह केले? for the ground level projection we have derived following points, and those are maximum height, horizontal range, time of flight, time of ascent, time of descent, and there was one extra point, this last point. It says that for the two angles, one is theta and other is 90 minus theta. एक अँगल थीटा आणि दुसरा 90 मायनस थीटा, या दोन्ही अँगल साठी रेंज जी असते ती हॉरिझॉन्टल रेंज बाळांनो सेम असते. एक अँगल थीटा आणि दुसरा 90 मायनस थीटा, या दोन अँगल साठी हॉरिझॉन्टल रेंज जी मिळते ती सेम मिळते. लेट्स से फर्स्ट अँगल इज 30, देन फॉर अँगल 90 मायनस 30, 90 मायनस 30 मीन्स 60. एक अँगल 30 आणि दुसरा अँगल 60, या दोन्हीसाठी रेंज तुम्हाला सेम मिळते. कॉम्प्लिमेंटरी अँगल साठी आपल्याला सेम रेंज मिळते. the angles whose addition is 90 degree means complementary angles. For complementary angles we get the same range. Remember this. Okay, now next. आता काही क्वेश्चन्स बाळांनो सॉल्व्ह करूयात. फॉर्म्युले तर आहेत, परत एकदा लिहूया फॉर्म्युले. चला लिहूया जरा फॉर्म्युले, परत एकदा लिहूया. लिहा. फॉर ग्राउंड लेवल प्रोजेक्शन, फॉर ग्राउंड लेवल प्रोजेक्शन, या फॉर ग्राउंड लेवल प्रोजेक्शन, याला ऑब्लिक प्रोजेक्शन असंही म्हणतात. ऑब्लिकचा अर्थ काय असतो? ऑब्लिक म्हणजे असं हॉरिझॉन्टल बरोबर ऍट सम अँगल, हॉरिझॉन्टल बरोबर ऍट सम अँगल थीटा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑब्लिक प्रोजेक्शन. ऑब्लिक प्रोजेक्शन. ऑब्लिक oblique projection. It is also called as oblique projection. ओके, कुठले कुठले फॉर्म्युले? पहिला आहे टाइम ऑफ फ्लाइट. लिहा 2u साइन थीटा अपॉन जी. सारखं सारखं लिहून फॉर्म्युले पाठवतात. 2u साइन थीटा अपॉन जी. सेकंड आहे वर्टिकल हाईट. यू स्क्वेअर अपॉन जी तर आहेच फॉर्म्युल्यामध्ये, यू स्क्वेअर अपॉन जी तर फॉर्म्युल्यामध्ये आहेच. आता साइन स्क्वेअर थीटा आहे की साइन 2 थीटा आहे? पहिल्यांदा साइन थीटा तर लिहा. एच म्हणजे वर्टिकल, वर्टिकल म्हणजे अप आणि डाऊन. 1 2 वरती लिहा, 1 2 खाली लिहा. खाली लिहिताना इथं न लिहिता इथं लिहा. सो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. आर, आर म्हणजे हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे वरती पण नाही खाली पण नाही. सो हा 2 वरती पण नसेल खाली पण नसेल, वरती पण नसेल खाली पण नसेल, म्हणजे स्क्वेअर मध्ये पण नसेल आणि अपॉन मध्ये पण नसेल. मग इथं साइन ऑफ 2 थीटा असेल. यू स्क्वेअर अपॉन जी तर आहेच, यू स्क्वेअर अपॉन जी तर आहेच. पुढे काय? हा साइन ऑफ 2 थीटा, साइन ऑफ 2 थीटा. बरोबर, हे 3 फॉर्म्युले बेसिक आहेत. आता याच्यावरती बेस्ड काही क्वेश्चन्स. एक्झाम्पल नंबर 63. लिहा क्वेश्चन नंबर 63. लेट अस ट्राय टू सॉल्व क्वेश्चन नंबर 63. अ पार्टिकल इज थ्रोन ॲज शोन इन द फिगर. डायग्राम कशी काढली बघा. डायग्राम इज गिवन लाईक दिस. Diagram is given like this. Let me draw the diagram. You also draw along with me. Diagram is given like this and the particle is thrown like this. बर, ठीक आहे. यात दाखवलंय कसं? ही वेलॉसिटी दिली आहे 10 युनिट्स किंवा 10 मीटर पर सेकंड, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. आणि व्हर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी पण दिलाय बाळा. किती दिलाय तो? 20. बर, सो ही असणार तुमची वेलॉसिटी यू. त्या वेलॉसिटीचे 2 कंपोनंट दिलेत बाळ तुम्हाला. अँगल ऑफ प्रोजेक्शन नाही दिला त्यांनी, ठीक आहे, असू दे की काढता येईल आपल्याला. वी कॅन कॅल्क्युलेट दॅट. बर,
हा काय असणार आहे सर? हा असणार आहे यू कॉस थिटा, बरोबर का? साइन कॉस ना, कॉस. हा असणार आहे कॉस, ऍडजस्टंट कंपोनंट अँगलचा हा यू कॉस थिटा असणार आहे. आणि 20 जो असणार आहे तो काय असणार आहे? 20 जो आहे तो तुमचा यू साइन थिटा असणार आहे, बरोबर? यू साइन थिटा अपॉन यू कॉस थिटा डिवाइड करून यू ला यू कॅन्सल करून साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा, आणि टॅन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, बरोबर? 20/10 किंवा 10/20 काहीतरी मिळेल. एकदा का टॅन थिटा मिळाला की इनफ आहे. बर, द पार्टिकल इज थ्रोन ऍज शोन इन द फिगर. बर, पुढं डायरेक्टली असे क्वेश्चन्स विचारले. पहिला बीट, फाइंड टाइम ऑफ लाईट. टाइम ऑफ लाईट, बर, टाइम ऑफ लाईट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, पहिला बीट. दुसरा बीट, हॉरिझॉन्टल रेंज, नुसतं रेंज म्हटलं तरी चालतं. हॉरिझॉन्टल रेंज, हॉरिझॉन्टल रेंज, टाइम ऑफ लाईट म्हणजे कॅपिटल टी, हॉरिझॉन्टल रेंज म्हणजे कॅपिटल आर. मॅक्सिमम हाईट, बरंच काय काय विचारलंय, सगळं कॅल्क्युलेशन करायचं. मॅक्सिमम हाईट. नंबर 3 काय विचारलंय? मॅक्सिमम हाईट, मॅक्सिमम हाईट. नंबर 4 काय विचारलंय? व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर आफ्टर 1 सेकंड. बर, 1 सेकंड नंतर जी काय फायनल वेलॉसिटी ऍज अ वेक्टर आहे ती वेक्टरवाली वेलॉसिटी पाहिजे, ठीक आहे की? एक्स कंपोनंट वाय कंपोनंट काढावे लागतील आणि मग वेक्टर पण लिहावा लागेल. बर, नंबर 4 इज velocity and displacement vector after 1 second. Velocity and displacement as a vector, magnitude नाही, वेक्टर पाहिजे. आफ्टर 1 सेकंड, आफ्टर 1 सेकंड. नंबर 5, angle made by velocity with the horizontal at time equal to 1 second. बर, इनिशियल अँगल नाही विचारला, अँगल ऑफ प्रोजेक्शन नाही विचारला. आफ्टर 1 सेकंड वेलॉसिटीनं किती अँगल केला असेल हॉरिझॉन्टल बरोबर, लिहा. अँगल मेड बाय velocity with horizontal, angle made by velocity with horizontal after 1 second. Angle made by velocity with horizontal after 1 second. एका सेकंदानंतर किती अँगल केला असेल वेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल बरोबर. नंबर 6, angle made by velocity with the acceleration at time equal to 1 second. बर, angle made by velocity, velocity ने केलेला अँगल, angle between velocity and acceleration, angle made by velocity with horizontal नहीं आता, with acceleration at किंवा आफ्टर 1 सेकंड. एका सेकंदानंतर प्रोजेक्टाईल थ्रो केल्यानंतर आफ्टर 1 सेकंड जी काय वेलॉसिटी असेल त्या वेलॉसिटीने केलेला अँगल विथ द ऍक्सलरेशन. ठीक आहे, किती झाले? 6 झाले. 7th विचारलंय, ऍट व्हॉट टाइम वेलॉसिटी वेक्टर इज परपेंडिक्युलर टू इनिशियल वेलॉसिटी वेक्टर. बर, नंबर 7 इथपर्यंत झालंय का? CW बरंच काय काय विचारलंय, बघूया काय काय करता येईल. फार चांगला क्वेश्चन आहे. गीताना एवढीच इन्फॉर्मेशन दिली आहे पण बरंच काय काय विचारलंय. इन्फॉर्मेशन एवढीच आहे.
horizontal component of initial velocity, vertical component of initial velocity. These two things you are given with, and these many things you are asked. Next, number 7 काय विचारले? Number 7. They are asking at what time velocity is perpendicular to initial velocity. At what time velocity will be perpendicular to initial velocity. At what time velocity will be perpendicular to initial velocity. But at what time velocity will be perpendicular to initial velocity? Number 7. Number 8. Number 8. Find the minimum velocity of particle and the angle between acceleration vector and the velocity vector at that moment. But find the minimum velocity. Find minimum velocity of particle. Particle ची minimum velocity किती असेल? In magnitude, of course. Find minimum velocity. Minimum velocity किती असेल? मिनिमम वेलॉसिटी किती असेल? आणि त्या मोमेंटला काय करायचं आहे? ऑल्सो फाइंड द अँगल बिटवीन एक्सेलरेशन अँड द वेलॉसिटी. फाइंड अँगल बिटवीन acceleration and velocity. Find angle between acceleration and velocity at that instance. ज्या इन्स्टन्सला वेलॉसिटी मिनिमम आहे तो इन्स्टन्स चेक करा. ती मिनिमम वेलॉसिटी किती आहे ती काढा पहिल्यांदा. मग ज्या इन्स्टन्सला ती वेलॉसिटी मिनिमम आहे त्या इन्स्टन्सला वेलॉसिटी आणि एक्सेलरेशन मध्ये अँगल किती आहे तेही विचारलंय. बरोबर. आता एवढं सगळं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 1 by 1 एक सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. ओके. सोल्युशन काय दिलंय आपल्याला हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी दिलाय आणि आपल्याला वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी पण दिलाय. ओके. ही आपली प्रोजेक्टाइल मोशन. हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी दॅट वी नो. वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी दॅट ऑल्सो वी नो. हा 20 आहे, हा 10 आहे. ही आपली इनिशियल वेलॉसिटी आहे. त्याचा अँगल ऑफ प्रोजेक्शन आपला थीटा आहे. ओके. आता हा एरो एवढा मोठा नाही काढला पाहिजे ना. इथनं परपेंडिक्युलर इथं बसेल ना. मग हा जो काय एरो काढलाय आपण तो असा नाही काढून चालणार. कसा काढला पाहिजे? इनिशियल वेलॉसिटीचा एक्स कंपोनंट एवढाच येणार ना. इथनं परपेंडिक्युलर इथं पडेल, इथनं परपेंडिक्युलर इथं जाईल. सो हा एरो एवढाच काढला पाहिजे, हा एरो एवढा काढला पाहिजे. बर. 10 म्हणजे काय आहे? यू कॉस थीटा आहे. आणि 20 म्हणजे काय आहे? यू साइन थीटा आहे. 20 म्हणजे काय आहे? यू साइन थीटा. बर. सो पहिल्यांदा या व्हॅल्यूज लिहून ठेवूयात. यू कॉस थीटाची व्हॅल्यू आपण डायरेक्टली 10 टाकू शकतोय, 10 मीटर पर सेकंड टाकू शकतोय. आणि यू साइन थीटाची व्हॅल्यू बाळांनो आपण डायरेक्टली काय टाकू शकतोय? 20. हे कळते ना सगळ्यांना. वेक्टर रिझॉल्व्ह केलाय, यू ला रिझॉल्व्ह केलाय. हा कंपोनंट असेल यू कॉस थीटा, हा कंपोनंट असेल यू साइन थीटा. ऍडजेसंट कंपोनंट कॉस असतो. सो या वेक्टर यू ला आपण रिझॉल्व्ह केले इनिशियल वेलॉसिटीला. ओके. त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे यू कॉस थीटा, वर्टिकल कंपोनंट आहे यू साइन थीटा. हा आहे 20 आणि हा आहे 10. पहिला बीट जो विचारलाय तो आहे टाइम ऑफ फ्लाइट. लिहा टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ फ्लाइटचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे बाळांनो. हे ग्राउंड लेवल प्रोजेक्शन दिसतंय आम्हाला. सो टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू 2u साइन थीटा अपॉन जी. डायरेक्ट फॉर्म्युला आहे, पाठ असेल सगळ्यांना. काय फॉर्म्युला? 2u साइन थीटा अपॉन जी. 2 ला 2 ऍज इट इज लिहा. u साइन थीटाला डायरेक्टली रिप्लेस करा. u साइन थीटाची डायरेक्ट रिप्लेसमेंट आहे 20.
अपॉन जी ची व्हॅल्यू 10 घ्या, जी ची व्हॅल्यू 10 घ्या. आन्सर आलं 4 सेकंड. आन्सर आलं 4 सेकंड. पहिला बीट झाला. टाइम ऑफ फ्लाइट 2u sin थिटा अपॉन जी. u sin थिटाची डायरेक्ट व्हॅल्यू 20. या u sin थिटाची डायरेक्ट व्हॅल्यू बाळांनो मी 20 टाकलेली आहे. 2 ॲज इट इज u sin थिटाची डायरेक्ट व्हॅल्यू 20. आन्सर आलं 4. दुसरा बीट आहे हॉरिझॉन्टल रेंज. हॉरिझॉन्टल रेंज. बर, आता हॉरिझॉन्टल रेंज कॅल्क्युलेट करायसाठी फॉर्म्युला वापरला पाहिजे आर, कॅपिटल आर. हॉरिझॉन्टल रेंज. हॉरिझॉन्टल रेंज. रेंजचा फॉर्म्युला काय असला पाहिजे? यू स्क्वेअर अपॉन जी तर आहेच. हा, साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 की साइन 2 थिटा? म्हणजे स्क्वेअर अपॉन 2 की 2 थिटा? रेंज स्क्वेअर अपॉन 2 की 2 थिटा? शॉर्ट मध्ये लिहा, चालतंय. स्क्वेअर अपॉन 2 नाही येणार. एच विचारलं तर वरती 2 आणि खाली 2. आर विचारला तर वरती पण नाही 2, खाली पण नाही आहे 2, म्हणजे साइन ऑफ 2 थिटा. बरोबर. सो यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी. डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला तरी चालेल. दरवेळी काही ट्रिक इमॅजिन करत बसायची गरज नाहीये. यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी. तुम्हाला पाठ झालं तर वेल अँड गुड. बर, आता बाळा आपल्याकडं साइन 2 थिटाची डायरेक्टली व्हॅल्यू तर नाहीये. मग इथं मी काय करतोय बघा, जरा ऑब्झर्व करा, सगळ्यांनी लक्ष द्या. यू स्क्वेअर अपॉन जी ॲज इट इज. हा जो काय बाळांनो साइन 2 थिटा आहे तो कसा लिहायचा? 2 साइन थिटा आणि कॉस थिटा असा लिहायचा. आणि नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. या यू स्क्वेअरला मी यू इंटू यू लिहू शकतोय. हा 2 मी पहिल्यांदा लिहितो इथं. लेट मी राईट दिस 2. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. मी काय करतोय जरा ऑब्झर्व करा. What I am trying to do is this u square upon g I will write as it is. Sin 2 theta I will write it as 2 sin theta cos theta. Sin 2 theta चा फॉर्म्युला आहे 2 sin theta cos theta. नीट ऑब्झर्व करा. ज्याला थोडस व्यवस्थित लिहिणार आहे मी. I will write this 2. I will write this g. u स्क्वेअर जो आहे, एक u मी साइन थिटाला मल्टिप्लाय करतो आणि दुसरा u जो आहे तो कॉस थिटाला मल्टिप्लाय करतो. एक u जो आहे तो साइन थिटाला मल्टिप्लाय करतो, दुसरा u जो आहे तो कॉस थिटाला मल्टिप्लाय करतो. बघा, मला u साइन थिटाची डायरेक्ट व्हॅल्यू माहिती आहे 20 आणि मला u कॉस थिटाची पण डायरेक्ट व्हॅल्यू माहिती आहे 10. सॉल्व्ह झालं का? सो 2 अपॉन जी ची व्हॅल्यू आहे 10. u साइन थिटाची डायरेक्ट व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 20. राईट. आणि u कॉस थिटाची पण डायरेक्ट व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. u कॉस थिटाची पण डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ती किती आहे? u cos थिटाची पण डायरेक्ट व्हॅल्यू माहिती आहे. दॅट इज इक्वल टू 10. u cos थिटाची डायरेक्ट व्हॅल्यू आहे 10. बघा सॉल्व्ह होईल का नाही? 10 ला 10 कॅन्सल होईल. 10 ला 10 कॅन्सल होईल. 20 इंटू 2 40 येईल. येईल का आन्सर 40? चेक करा. येस नो CW. दोन गोष्टी कॅल्क्युलेट केल्या मी. टाइम ऑफ फ्लाइट केला, रेंज पण केली. समजले का बघा तुम्हाला? काय ऍडजस्टमेंट केली ती समजली का बघा? ती ऍडजस्टमेंट पण तुम्हाला सुचली पाहिजे. You have to think for that adjustment during the exam. फॉर्म्युला तर होता पण आपल्याकडे डायरेक्टली साइन 2 थिटाची व्हॅल्यू नव्हती बाळा. म्हणून काय केलं? 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन 2 थिटाला रिप्लेस केलं. 2 साइन थिटा कॉस थिटा. परत साइन थिटाची कॉस थिटाची व्हॅल्यू नाही आहे, यू ची पण व्हॅल्यू नाही आहे. काय नाही, मग यू साइन थिटा आणि यू कॉस थिटा हा जो यू स्क्वेअर आहे त्यातला एक यू साइन थिटाला मल्टिप्लाय केला, दुसरा यू कॉस थिटाला मल्टिप्लाय केला आणि फायनल आन्सर मिळालं. ओके, ही झाली रेंजची व्हॅल्यू. बरं, रेंज पण मिळाली आम्हाला. आन्सर आलं आमचं 40. ठीक आहे. त्याच्या इथं मला लिहायला जागा नाहीये, सो आय विल राईट फायनल आन्सर देअर फोर रेंज इज इक्वल टू 10 ला 10 कॅन्सल, 20 इंटू 2 आलं 40. रेंज आहे आमची 40 मीटर.
our range is equal to 40 meter. Range is equal to 40 meter. ओके, रेंजचा आन्सर आला आमच्याकडे. टाइम ऑफ फ्लाईटचा आन्सर आहे, रेंजचा आन्सर आहे. ओके, नेक्स्ट Rehan, instructions will be sent on the group about that. Okay, we will discuss that point at the end of the lecture, or all the other information will be provided on the group. Just don't worry. मंडे लेक्चरचं जे काय आहे ते तुम्हाला सांगितले जाईल. इन्फॉर्मेशन सगळी ग्रुपवरती दिली जाईल. तुम्हाला कॉल पण येतील. ओके, एव्हरीथिंग विल बी इन्फॉर्म टू यू. जस्ट डोंट वरी. We will talk about that at the end of the lecture, not now. Okay, बर, रेंज झाली बाळ, टाइम ऑफ फ्लाइट झाला. नेक्स्ट मॅक्सिमम हाईट. मॅक्सिमम हाईट कॅल्क्युलेट करायची आहे बाळ. काय करता येईल बघूया, विचार करा. मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला काय आहे चेक करा जरा. नंबर 3 बीट आहे मॅक्सिमम हाईट. लिहा, मॅक्सिमम हाईट अचीव्ड बाय द प्रोजेक्टाईल. एच चा फॉर्म्युला काय असतो? यू स्क्वेअर अपॉन जी तर आहे, साइन स्क्वेअर अपॉन 2 पण असणार ना. साइन स्क्वेअर थीटा वरती पण 2 असणार, खाली पण 2 असणार. एच म्हणजे वरती खाली 2, बरोबर. आता ऍडजस्टमेंट काय करायची गरज नाहीये. हा जो यू चा स्क्वेअर आहे आणि साइनचा स्क्वेअर आहे, याला यू साइन किंवा यू स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर थीटा आहे ना. सो यू साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर करा की, चालतंय ना. कॅन वी डू दॅट? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर आहे, त्याला आपण यू साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर करूया. अपॉन हा 2 लिहूयात, अपॉन हा जी लिहूयात. यू साइन थीटाची डायरेक्ट व्हॅल्यू आहे आपल्याकडे, किती आहे? 20. चेक करा, यू साइन थीटाची डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याकडे आहे की नाही. यू साइन थीटाची डायरेक्ट व्हॅल्यू 20 आहे. यू साइन थीटाची डायरेक्ट व्हॅल्यू 20 आहे. सो दॅट यू कॅन यूज हियर, राईट. सो यू साइन थीटा इज 20. इट इज टू बी स्क्वेअर्ड अपॉन 2 अपॉन जी, जी ची व्हॅल्यू 10. 20 स्क्वेअर होणार 400. डायरेक्टली डिव्हिजन चालू करू नका. 20 स्क्वेअर होणार 200, नाहीतर 400, नाहीतर असं केलं तरी चालेल. 20 इंटू 20. 20 स्क्वेअर म्हणजे काय? 20 इंटू 20 अपॉन 2 इंटू 10. कॅल्क्युलेशन करा, काय काय होते, किती येते आन्सर सांगा. 20 येते ना. 10 इंटू 2 20. 10 इंटू 2 20 झालं. 20 ला 20 कॅन्सल झालं, एक 20 रिमेनिंग. सो एच किती झालं? 20 मीटर झालं बघा. एच किती झालं? 20 मीटर झालं. माझं आन्सर आलं. मॅक्सिमम हाईटचं पण आन्सर आलं. एक एक बीट सॉल्व्ह व्हायला लागलाय. ओके, बीट नंबर 4 समजून घ्या सगळं कसं कसं सॉल्व्ह होते. बीट नंबर 4, फाइंड द वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर आफ्टर 1 सेकंड. बर, पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया डिस्प्लेसमेंट. पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया वेलॉसिटी वेक्टर आफ्टर 1 सेकंड. बीट नंबर 4, वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड. एका सेकंड नंतर वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. काय नाही, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी यूज करा. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. वेक्टर पाहिजे आहे ना, सगळं वेक्टर मध्ये लिहा. वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड इज इक्वल टू वेलॉसिटी ॲट टी इक्वल टू 0. इनिशियल वेलॉसिटीला असं लिहिता येईल का बाळांनो? मला सांगा. इनिशियल वेलॉसिटी या डायग्रामच्या शेजारी लिहितो. कॅन आय राईट इनिशियल वेलॉसिटी यू बार इज इक्वल टू हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे 10, राईटवर्ड आहे आय कॅप, वर्टिकल कंपोनंट आहे 20, अपवर्ड आहे जे कॅप, 10 आय प्लस 20 जे. बोला येस नो. चालेल का? इनिशियल वेलॉसिटी वेक्टर लिहिला तर चालेल का? 10 आय प्लस 20 जे, बरोबर चालेल. ओके, सो आता इनिशियल वेलॉसिटी वेक्टर दिला तुम्हाला मी. 10 आय हॉरिझॉन्टल कंपोनंट, 20 जे व्हर्टिकल कंपोनंट, बरोबर, प्लस ऍक्सेलरेशन ऍज अ वेक्टर किती लिहू तुम्ही सांगा. तुम्हाला माहिती प्रोजेक्टाईल मोशन मध्ये जे ऍक्सेलरेशन असतं ते काय असतं ते आपण बाळांनो डिस्कस केलेलं आहे. सांगा, व्हॉट शॅल बी दी व्हॅल्यू ऑफ ए बार. ए बार ची व्हॅल्यू किती असेल? नीट विचार करून सांगा. वेक्टर मध्ये सांगा, प्लस मायनस सगळं करेक्ट सांगा.
करेक्ट सरफराज, -10J परफेक्ट आन्सर, एक्झॅक्ट आन्सर दिले त्यानं. -10G बरोबर, -G इंटू जे कॅप असणार, बरोबर आहे. ठीक आहे, काही लोक म्हणतात -G इंटू जे कॅप, ठीक आहे ना, करेक्ट आहे तुमचंही. जी ची व्हॅल्यू त्यानं किती सांगितली आपल्याला, 10 सांगितली. बरं, किती टाइम नंतर, आफ्टर 1 सेकंड, मोशन चालू झाल्यानंतर 1 सेकंड. लिहा 10 आहे प्लस 20G हा मायनस जी ची व्हॅल्यू 10 इंटू जे इंटू 1 लिहायची काही गरज नाही. आय वाल्या टर्म्स टुगेदर 10 आहे, जे वाल्या टर्म्स टुगेदर 20J मायनस 10J, 20J मायनस 10J किती येणार, 10J. समजलंय का बघा, दॅट्स द फायनल वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड. वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड काढता आली की नाही, आली. वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड काढता यायला पाहिजे होती, आली. ऍज अ वेक्टर विचारला होता, आला. वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड विचारली होती, काढली आम्ही. बोला, समजून घ्या एक एक गोष्ट, सगळा क्वेश्चन समजून घ्या. 8 बीट्स कॅल्क्युलेट करायचे टोटल, आता 4था बीट चालू आहे, अजून 4 आहे. बर, डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट आफ्टर 1 सेकंड विचारली, ती पण कॅल्क्युलेट करा. लिहा डिस्प्लेसमेंट आफ्टर 1 सेकंड, एका सेकंदानंतर डिस्प्लेसमेंट काय असेल, करूया विचार. सांगा मला काय फॉर्म्युला यूज करणार. v इक्वल टू यू प्लस एटी, नाही. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस, नाही. तुम्हाला व्ही विचारलाय का, नाही. एस विचारलाय, एस काढा. सो एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ओके, एका सेकंदानंतर प्रोजेक्टाईल कुठं असेल माहित नाहीये, मग ऍज्युम करूया, एका सेकंदानंतर प्रोजेक्टाईल इथे असं ऍज्युम करूया. ओके, माहित नाही एक्झॅक्टली टॉपला आहे कुठे आहे माहित नाही. सो ही असेल डिस्प्लेसमेंट, बोला यस नो. दिस विल बी युअर डिस्प्लेसमेंट वेक्टर इनिशियल टू फायनल, ही असेल तुमची डिस्प्लेसमेंट. समजतंय का बघा, नीट विचार करा. आफ्टर 1 सेकंड माहित नाही कुठे आहे, टॉपला आहे नाही आहे, कुठे आहे काहीच माहित नाहीये, कुठेतरी असेल ना, पण डिस्प्लेसमेंट अशी असेल बघा. बर, वेक्टर पाहिजे एस बार, यू बार, ए बार. काय इनिशियल वेलॉसिटी, यू बार किती आहे, 10I प्लस 20J, लिहा तिथं 10I प्लस 20J ब्रॅकेट कंप्लीट. टाइम किती आहे, आफ्टर 1 सेकंड, टाइम इंटरवल आहे 1, प्लस ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन किती आहे, -G इंटू जे कॅप. एकच तर ऍक्सलरेशन असते, किती असते ते, ऍज अ वेक्टर म्हटलं तर ते किती असते, -G इंटू जे कॅप, जी ची व्हॅल्यू 10. सो -10 इंटू जे कॅप, कॅप नाही लिहिलं तरी चालतंय, माहिती आहे आपल्याला. सो इनिशियल वेलॉसिटी झाली u इंटू टाइम झाला 1 प्लस हाफ ऍक्सलरेशन झालं -10J, टाइम आहे 1 चा स्क्वेअर. बर, आय वाल्या टर्म्स एकत्र घ्या, जे वाल्या टर्म्स एकत्र घ्या. आय वाली एकच टर्म आहे, 10 आहे ऍज इट इज, इंटू 1 करायची गरज नाही. 20J इंटू 1 करायची गरज नाही. हा -10 अपॉन 2 होणार -5, -10 अपॉन 2 -5 इंटू जे. 1 स्क्वेअर करायची काही गरज नाही, 1च येते, 1 न मल्टिप्लाय करायची गरज नाही. आन्सर असं आलं बघा, 10 आहे. जे ची आन्सर, जे आय वाल्या टर्म्स एकत्र लिहा, एकच आहे, 10 आहे. प्लस 20 मायनस 5, 20 मायनस 5 आलं 15J. दिस विल बी द डिस्प्लेसमेंट ऍज अ व्हेक्टर. त्याचा तुम्ही मॅग्निट्यूड पण काढू शकता, कुठल्याही वेक्टरचा मॅग्निट्यूड काढता येतो, अंडर रूट कोइफिशियंट ऑफ आय स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ जे स्क्वेअर. सो दिस इज गोइंग टू बी द डिस्प्लेसमेंट. समजले का बघा, ही बाळांनो तुमची डिस्प्लेसमेंट असणार. गॉट इट. CW. बिट नंबर 4 इव्हॅल्युएट झाला. वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड, डिस्प्लेसमेंट आफ्टर 1 सेकंड, सगळं वेक्टर फॉर्म मी चालू आहे. ओके, राईट द फॉर्म्युला, पुट दी व्हॅल्यूज, गेट दी आन्सर. एवढंच काम करतोय मी इथं. मी कुठलंही ऍडिशनल थिंकिंग करत नाहीये, मी ऍडिशनल थिंकिंग अवॉइड करतोय, कारण माझं काम इथं वेक्टर फॉर्म्स इझी करतायत, इक्वेशनचे वेक्टर फॉर्म माझं काम इझी करतायत. सो मला ऍज सच परत काही विचार करत बसायची गरज नाहीये. ओके, सो 4 बिट्स तर झाले सॉल्व. बर, आता आपण पुढे जाऊया बाळांनो. बिट नंबर 5 काय विचारलंय बघा, समजून घ्या. बिट नंबर 5 मध्ये काय विचारलंय,
बिट नंबर 5 म्हणतायत फाइंड दी अँगल मेड बाय द व्हेलॉसिटी वेक्टर विथ दी हॉरिझॉन्टल ऍट टाइम 1 सेकंड. ऍट t equal to 1 second, angle between velocity and horizontal. अँगल बिटवीन वेलॉसिटी अँड हॉरिझॉन्टल विचारलाय. ठीक आहे, वेलॉसिटी आणि हॉरिझॉन्टल मधला अँगल पाहिजे आहे बाळांनो, त्यांना काढू शकतोय आपण. बघा कसं, पहिल्यांदा ऍट टी इक्वल टू 1 सेकंड तो वेलॉसिटी वेक्टर लिहा तरी. सोल्युशन बघा, ऍट टी इक्वल टू 1 सेकंड, टी इक्वल टू 1 सेकंड असताना काय आहे वेलॉसिटी आपली, चेक करा. वेलॉसिटी ऍट टी इक्वल टू 1 सेकंड कॅल्क्युलेट केली. वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड म्हणा किंवा वेलॉसिटी ऍट 1 सेकंड म्हणा, बरोबर ना. इनिशियल टाइम तर 0च होता, मग फायनल टाइम म्हणजेच 1 सेकंड. सो 1 सेकंडला वेलॉसिटी काय आहे, 10i प्लस 10j. 10i प्लस 10j इमिजिएटली बघितल्या इमॅजिन होऊ शकतं तुम्हाला. 10i प्लस 10j, 10i प्लस 10j हा वेक्टर पटकन इमॅजिन व्हायला पाहिजे. 10i प्लस 10j हा वेक्टर इमॅजिन करा. ही समजा हॉरिझॉन्टल लाईन आहे, कुठं आहे पार्टिकल माहित नाहीये, पण ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, ही व्हर्टिकल लाईन आहे. ओके, प्रोजेक्टाईल जी आहे ती समजा इथनं कुठनं तरी प्रोजेक्ट केलाय पार्टिकल. हे असं काहीतरी आहे, इमॅजिन केलं. ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, कुठेही ड्रॉ करता येते ना हॉरिझॉन्टल लाईन. इथनं पार्टिकल प्रोजेक्ट केलाय, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. करेक्ट नील, व्हेरी गुड. ही व्हर्टिकल लाईन आहे आणि इथं टी इक्वल टू 1 सेकंडला टँजंट बाळ इथं असणार. हा तुमचा पाथ ऑफ प्रोजेक्टाईल, डॉटेड लाईन. ही जी वेलॉसिटी आहे ना ऍट टी इक्वल टू 1 सेकंड, इनिशियल वेलॉसिटी तुमची अशी असणार. सगळं इमॅजिन करा व्यवस्थित. तुम्हाला इथं हॉरिझॉन्टल लाईन काढायची असेल इथं पण काढू शकताय, काय अडचण नाही. पार्टिकल कुठं असणार विचार करा ना, इथंच कुठेतरी असला पाहिजे ना. या हॉरिझॉन्टल या वेलॉसिटीचे दोन कंपोनंट असतील, एक आहे 10i, दुसरा आहे 10j. 10i ही जी वेलॉसिटी आहे, या वेलॉसिटीचे दोन कंपोनंट आहेत बाळांनो. हा कंपोनंट असणार तुमचा 10i वाला, इथनं परपेंडिक्युलर जर इकडे टाकला तर तुम्हाला y कंपोनंट पण मिळेल. तो किती असेल, 10j. जे पार्टिकल इथं आहे बघा, टाइम t इक्वल टू 1 सेकंडला, t इक्वल टू 1 सेकंडला पार्टिकल इथं आहे, t इक्वल टू 0ला पार्टिकल इथं आहे, अँगल ऑफ प्रोजेक्शन इथं आहे, बरोबर. सो आता मला सांगा, हा अँगल जर पाहिजे असेल, हा अँगल जर पाहिजे असेल, अरे अँगल पाहिजे आहे आणि ट्रायंगलच्या साईडची व्हॅल्यू माहित नाहीये का तुम्हाला, आहे की. ही समजा हा अँगल अल्फा आहे, हा अँगल अल्फा पाहिजे आहे तुम्हाला. अँगल मेड बाय द व्हेलॉसिटी, ही जी काय व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल पाहिजे आहे. अँगल मेड बाय दी व्हेलॉसिटी विथ दी हॉरिझॉन्टल, तो अँगल अल्फा अज्युम करूया. आता ही अपोजिट साइड किती असणार, ही ऍडजेसंट तर 10 आहे, अपोजिट किती आहे बघा की, ती 10च आहे ना. हा ट्रायंगल जर कंप्लीट केला तुम्ही, इफ यू कंप्लीट दिस ट्रायंगल, यू विल ऑब्झर्व दॅट दिस साइड इज इक्वल टू 10, दिस साइड इज इक्वल टू 10. अरे साइड्स इक्वल असतील तर हे दोन्ही अँगल इक्वल असतील ना. आयसोसेलस ट्रायंगल झाला. सो हा अँगल 45 यायला पाहिजे. हे नुसतं या व्हेलॉसिटीकडे बघून पण इमॅजिन व्हायला पाहिजे की या व्हेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल केला असेल. समजा नाही झालं इमॅजिन, तर हे सगळं आपण ड्रॉ केलं. वेलॉसिटी ऍज अ वेक्टर पण ड्रॉ केला आपण. वेलॉसिटी 10i आणि 10j, ही साइड किती असणार 10. आता बघा की ही हॉरिझॉन्टल लाईन, ही व्हर्टिकल लाईन, ही आपली वेलॉसिटी, ही आपली वेलॉसिटी, हा वेलॉसिटीचा एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट इथं नाही काढणार मी, आता मुद्दाम इथं काढणार आहे. एक्स कंपोनंट 10 आहे, वाय कंपोनंट 10j, म्हणजे हा 10 आहे, हा 10 आहे. या वेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल बरोबर म्हणजे एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल मला पाहिजे आहे. मला हा अँगल अल्फा पाहिजे आहे, अपोजिट साइड माहिती आहे, ऍडजस्टंट साइड माहिती आहे. सो देअरफॉर मी म्हणणार tan अल्फा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, 10 अपॉन 10, आन्सर आलं 1. अल्फाची व्हॅल्यू आली tan इनव्हर्स ऑफ 1. tan इनव्हर्स ऑफ 1 म्हणजे काय, कोणत्या अँगलचा tan 1 असतो तुम्हीच सांगा मला. रेडियन मध्ये सांगितलं तरी चालेल, ते जास्त बेटर होईल.
तुम्ही सगळे डिग्री मध्ये सांगताय, ठीक आहे, पण रेडियन मध्ये सांगा जरा, SI युनिट मध्ये, म्हणजे डिग्री चालतंय, काय अडचण नाही. पाय साठी सिम्बॉल काय टाईप करत बसायची गरज नाही, पी असं लिहिलं तरी चालेल किंवा PI असं लिहिलं तरी चालेल. सो दॅट इज गोइंग टू बी π/4. π/4 रेडियन म्हणा और 45 डिग्री. 45 डिग्रीचा टॅन काय असतोय, 1 असतोय. पाठ आहे तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरी हे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाठ पाहिजेत. 0, 30, 45, 60 आणि 90 त्याचे साइन कॉस टॅन सगळे पाठ पाहिजेत. सो अँगल मेड बाय द वेलॉसिटी विथ द हॉरिझॉन्टल किती आला, 45 डिग्री आला ऍट टाइम t इक्वल टू 1 सेकंड. ओके, पुढं नेक्स्ट बिट नंबर 5 झाला. बिट नंबर 6 काय आहे बघा. फाइंड द अँगल मेड बाय द वेलॉसिटी वेक्टर विथ द एक्सेलरेशन ऍट टाइम इक्वल टू 1 सेकंड. आता हीच स्लाइड मी बाळांनो कॉपी करतो, कारण फक्त आता आपल्याला हॉरिझॉन्टल मधला अँगल न विचारता त्यांनी काय केलंय, ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटी बरोबरचा अँगल विचारला. बिट नंबर 6 ऍट टाइम t इक्वल टू 1 सेकंड अँगल बिटवीन वेलॉसिटी अँड हॉरिझॉन्टल, नाही, अँगल बिटवीन वेलॉसिटी अँड एक्सेलरेशन. जे डायग्राम ऑलमोस्ट अशीच असणार, थोडे चेंजेस होतील, ते चेंजेस आपण करू इथं. अल्फा तर आपला ऑलरेडी काढून झालाय. t इक्वल टू 1 सेकंडला वेलॉसिटी आणि एक्सेलरेशन मधला अँगल पाहिजे आहे. एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल इज ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड. ऑलवेज किती आहे ते, -g इंटू जे कॅप. सो जे काय एक्सेलरेशन आहे ना बाळांनो, ते ऑलवेज असं आहे. एक्सेलरेशन वेक्टर तुमचा ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. मग मला सांगा, व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशनचा अँगल म्हणजे हा टोटल अँगल जो काय असणार, लिहा इथं, अँगल बिटवीन वेलॉसिटी वेक्टर अँड एक्सेलरेशन वेक्टर. एक्सेलरेशन तर ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, -g इंटू जे कॅप, ते कळते आपल्याला. मग तो जो काय अँगल आहे तो किती असणार आहे, तो 90 प्लस अल्फा असणार आहे. समजतंय का बघा. त्या टोटल अँगलला आपण बीटा असं नाव देऊया, आणि तो जो काय आहे अँगल, टोटल अँगल बीटा, कुणामधला, एक्सेलरेशन आणि वेलॉसिटी मधला, तो हा 90 प्लस बीटा असणार आहे. तो किती असणार आहे, 90 प्लस बीटा नाही, 90 प्लस अल्फा असणार आहे. मी इथं परत एकदा ड्रॉ करतो, इथं मी काही लिहित नाही, तुम्ही समजून घ्या. ते ही तुमची हॉरिझॉन्टल लाईन, ही तुमची वेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल 45, हे तुमचं एक्सेलरेशन विच इज ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड, हा अँगल 90, आणि मी असं म्हणतोय की हा टोटल अँगल बाळांनो तुम्ही बीटा असं घ्या, अँगल बिटवीन एक्सेलरेशन अँड वेलॉसिटी. तो अँगल मी असं म्हणतोय की 90 प्लस 45 विच इज इक्वल टू 135. 135 म्हणजे 3 टाइम्स 45, 3 टाइम्स 45, 3 टाइम्स 45 म्हणजे 3 टाइम्स π/4. 45 म्हणजे π/4 ना, 3 टाइम्स 45. 135 म्हणजे किती असते, 3 टाइम्स 45. 3 टाइम्स 45 म्हणजे 3 टाइम्स π/4. सो अँगल बिटवीन व्हेलॉसिटी अँड एक्सेलरेशन ऍट टाइम इक्वल टू 1 सेकंड. टाइम 1 सेकंड झालेला असताना व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन मधला अँगल असा असेल. व्हेलॉसिटी तर ऑलवेज पाथला टँजंट असते, व्हेलॉसिटी तर ऑलवेज पाथला टँजंट असते. CW. बीट नंबर 6 झाला. 7 आणि 8 अजून 2 बीट आहेत. 8 क्वेश्चन्स आहेत बाळांनो हे, तसं बघायला गेलं तर. झालं की सांगा, समजून घ्या ते सगळं. झालं, बर. अँगल बिटवीन व्हेलॉसिटी अँड एक्सेलरेशन काढला आपण ऍट t इक्वल टू 1 सेकंड. बीट नंबर 6 इज ओव्हर. आता बीट नंबर 7. बीट नंबर 7 इंटरेस्टिंग आहे. काय आहे,
ऍट व्हॉट टाइम द व्हेलॉसिटी वेक्टर इज परपेंडिक्युलर टू इनिशियल व्हेलॉसिटी. लिहा, ऍट व्हॉट टाइम velocity is perpendicular to initial velocity. At what time velocity is perpendicular to initial velocity. आता हे इंटरेस्टिंग आहे. हे कसं करायचं, हे कसं टॅकल करायचं, कुठल्या टाइमला फायनल वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटीला परपेंडिक्युलर असेल, काय करायचं, विचार करावा लागेल. थिंक फॉर इट, जरा विचार करा. मी कसा कसा विचार करतोय तेही बघा, तुम्ही विचार करा. इंटरेस्टिंग आहे. हे सगळे थॉट्स, हे सगळे जे काही विचार आहेत, हे विचार यायला पाहिजे. काय इक्वेशन लिहायचं ते समजलं पाहिजे. आता तुमची इनिशियल वेलॉसिटी अशी, बरोबर, ही तुमची इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटीला फायनल वेलॉसिटी परपेंडिक्युलर पाहिजे. म्हणजे फायनल वेलॉसिटी अशी पाहिजे, बरोबर का. इमॅजिन करा ना, फायनल वेलॉसिटी कशी पाहिजे, अशी पाहिजे, तरच ती इनिशियलला परपेंडिक्युलर येणार. आता फायनल वेलॉसिटी अशी पाहिजे म्हणजे कुठं पाहिजे, ही वेलॉसिटी इथं पाहिजे ना. जरा जरा इमॅजिन करा, ही फायनल वेलॉसिटी इथं पाहिजे ना, तरच ती इनिशियलला परपेंडिक्युलर असू शकेल. वेक्टर्स तुम्ही पॅरलली मूव्ह करू शकता, काय अडचण नाही. ही फायनल वेलॉसिटी तुम्ही उचलून इथं ठेवली तरी चालेल, ही इनिशियल वेलॉसिटी तुम्ही उचलून इथं ठेवली तरी चालेल. पण एवढं तरी इमॅजिन करा की बाबा फायनल वेलॉसिटी इथं पाहिजे, टँजंट, पाथला टँजंट, ही तुमची फायनल वेलॉसिटी असली पाहिजे. बघा, इनिशियलला फायनल वेलॉसिटी मॅक्सिमम हाईटला परपेंडिक्युलर असेल असं नील विचारतोय. बर, मला सांग नील, मॅक्सिमम हाईटला जी व्हेलॉसिटी असेल ती फक्त आणि फक्त अशी असेल, त्या व्हेलॉसिटीला फक्त हॉरिझॉन्टल कंपोनेंट असेल. मॅक्सिमम हाईटला पोहोचलायस याचा अर्थ काय, व्हर्टिकल व्हेलॉसिटी 0 झाली, आता थांबलायस तिथं, आता खाली येणार आहेस. सो व्हेलॉसिटी फक्त हॉरिझॉन्टल असेल. आता ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी व्हर्टिकल लाईनला परपेंडिक्युलर आहे. इनिशियल व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर आहे असं वाटतं तुला. ही इनिशियल व्हेलॉसिटी आणि ही व्हेलॉसिटी ऍट टॉप पॉइंटला व्हेलॉसिटी इनिशियलला कशी परपेंडिक्युलर असेल, असेल का, नाही. टॉप पॉइंटला तर असू शकत नाही. तेच म्हणाले, टॉप पॉइंटला तर असत नाही. टॉप पॉइंटला जी व्हेलॉसिटी असते ना, टोटल व्हेलॉसिटी जी असते ती फक्त हॉरिझॉन्टलच असते. त्या टोटल व्हेलॉसिटीला व्हर्टिकल कंपोनेंटच असत नाही टॉप पॉइंटला. टॉप पॉइंटची टोटल व्हेलॉसिटी म्हणजे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. बर, समजेल हळूहळू हळूहळू हे थॉट्स तुमचे क्लिअर व्हायला चालू होतील. फार छान क्वेश्चन आहे, सगळं सॉल्व्ह करूया. माझा थॉट असं की बाबा इनिशियल व्हेलॉसिटीला फायनल व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर, मग हा फायनल व्हेलॉसिटीचा जो वेक्टर आहे तो इथं कुठेतरी असला पाहिजे. त्याला पॅरलली मूव्ह केला, इथं आणून ठेवला, आणि हा तुमचा इनिशियल व्हेलॉसिटीचा वेक्टर असला पाहिजे. समजून घ्या, हा इनिशियल व्हेलॉसिटीचा वेक्टर ऍज इट इज असला पाहिजे. बर, माझ्या डोक्यात काय काय येते बघा. मला फायनल व्हेलॉसिटी ऍज अ वेक्टर पाहिजे नाही, मला इनिशियल व्हेलॉसिटी ऍज अ वेक्टर माहित आहे, ऑलरेडी माहित आहे. त्याचा एक कंपोनेंट 10 आहे आणि दुसरा कंपोनेंट त्याचा काय आहे, 20 आहे. ओके, सो इनिशियल व्हेलॉसिटी जर तुम्हाला माहिती आहे, डायग्रामच्या शेजारी लिहा, इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 10 आहे प्लस 20 जे, 10 आहे प्लस 20 जे, बरोबर. इनिशियल व्हेलॉसिटी तर माहित आहे. फायनल व्हेलॉसिटी एवढं माहित आहे की इनिशियल व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर असणार. फायनल व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर असणार एवढं तर माहित आहे. आता बाळांनो मला सांगा, हॉरिझॉन्टल कंपोनंट मध्ये काय ऍक्सेलरेशन आहे का, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन आहे का, येस किंवा नो मध्ये आन्सर पाहिजे. हॉरिझॉन्टल मोशन ऍक्सेलरेटेड आहे का, इज देअर एनी ऍक्सेलरेशन इन दी हॉरिझॉन्टल डायरेक्शन, आन्सर इज नो, आन्सर इज नो. मग हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी बदलणार आहे का, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी बदलणार आहे का. ज्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन नाही त्या डायरेक्शन मधली वेलॉसिटी बदलत नाही. मग हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी बदलणार नसेल तर फायनल वेलॉसिटीचा हॉरिझॉन्टल कंपोनंट 10I असाच असला पाहिजे. तो का बदलेल, तो नाही बदलणार. हॉरिझॉन्टल वेलॉसिटीचा फायनल वेलॉसिटीचा हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे ना बाळ, तो 10I एवढाच असणार आहे.
तो 10 आहे एवढाच असणार आहे. त्याचा व्हर्टिकल कंपोनंट आम्हाला माहित नाहीये किती असणार आहे. मग त्याला तात्पुरतं काय म्हणूया, व्हेलॉसिटीचा, फायनल व्हेलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनंट VY इंटू जे असं म्हणूया. काय तुम्हाला मायनस VY इंटू जे म्हणायचं असेल, मायनस VY इंटू जे म्हणा, मायनस VYचा आन्सर काढता येईल. मला VY म्हणायचंय, VYचा आन्सर आता आपोआप निगेटिव्ह येईल, काही काळजी करायची गरज नाही. VYचा आन्सर आपोआप निगेटिव्ह येईल कारण तो डाऊनवर्ड आहे. हा तुम्ही आधीपासूनच त्याला मायनस VY इंटू जे लिहिलं, आधीपासूनच तुम्ही त्याला मायनस VY इंटू जे लिहिलं तर VY ची व्हॅल्यू आपोआप पॉझिटिव्ह येईल. मी नुसतं VY इंटू जे म्हणतोय तर ते आपोआप निगेटिव्ह येत आहे. मी असा ऍज्युम करू का बाळांनो, माझा फायनल व्हेलॉसिटी वेक्टर चालेल का तुम्हाला? मी जर फायनल व्हेलॉसिटी वेक्टर असा ऍज्युम केला, एनी प्रॉब्लेम? कारण त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी चेंज होतच नाही मला माहिती आहे. सो 10 आहे इनिशियली जो होता 10 आहे तो 10 आहे ऍज इट इज. इनिशियली जो होता 10 आहे, इनिशियल व्हेलॉसिटीचा कंपोनंट जो 10 आहे होता तो फायनलचा पण 10 आहेच असणार, हॉरिझॉन्टल मधला बदलत नाही. व्हर्टिकल वाला मी ऍज्युम करतो ना, हा चालेल का? इथपर्यंत समजलंय का? यस नो? इथपर्यंत बाळांनो समजलंय का? समजलंय? फार छान क्वेश्चन आहे हा. आता फक्त मला सांगा, डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज तुम्हाला आठवत आहेत? प्रॉपर्टीज ऑफ डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट त्याच्यामध्ये शिकवलं होतं बघा. वेक्टर्स जर पॅरलल असतील तर त्यांचा क्रॉस प्रॉडक्टचा मॅग्निट्यूड 0 येतो किंवा त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट 0 येतो. पॅरलल वेक्टर्सचा क्रॉस प्रॉडक्ट 0 येतो आणि परपेंडिक्युलर वेक्टर्सचा डॉट प्रॉडक्ट 0 येतो. परपेंडिक्युलर वेक्टर्सचा डॉट प्रॉडक्ट 0 येतो. आता माहित आहे ना की परपेंडिक्युलर वेक्टर्सचा डॉट प्रॉडक्ट 0 येतो, तर किती सिंपल आहे मला सांगा हे. आता लिहा, as initial velocity vector and the final velocity vector are perpendicular, त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0, v bar u bar डॉट v bar 0 यायला पाहिजे. सो v bar u bar काय आहे? 10i प्लस 20j. इनिशियल व्हेलॉसिटी वेक्टर डॉट फायनल व्हेलॉसिटी वेक्टर काय? 10i प्लस vy इंटू जे. 10i याचा y कंपोनंट यायचा असेल तर पॉझिटिव्ह येईल, यायचा असेल तर निगेटिव्ह येईल. आपण तर ऍज्युम करूया फायनल व्हेलॉसिटीचा y vy हा डॉट प्रॉडक्ट 0 यायला पाहिजे. ठीक आहे. हा कसा घेतात डॉट प्रॉडक्ट? आय च्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन प्लस जे च्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन प्लस के च्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन. 10 इंटू 10 100 प्लस 20 इंटू vy 20 vy इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. वाय कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी काय आला जरा बघा. वाय कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी काय आला बघा. व्हीवाय काय आला बघा, किंवा व्हीवाय इंटू जे आपण करायचंय. व्हीवाय इंटू जे करूया. माझा आन्सर असं यायला लागलंय 20 vy इज इक्वल टू मायनस 100. 20 vy इक्वल टू मायनस 100. समजून घ्या ना बाळा मिनिट. मग व्हीवाय जो यायला लागलाय तो येताना तरी असा आला, व्हीवाय इक्वल टू -5 आला. वाय कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी -5 असणार, -5j असणार. व्हीवाय ची व्हॅल्यू -5 आली, -5j आणि हा 10i 10i -5j 10i आणि हा -5j असा तो फायनल व्हेलॉसिटी वेक्टर झाला. तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी वेक्टर विचारलेलाच नाहीये, आपण काढलाय. तो का काढलाय सांगतो मी तुम्हाला, कारण टाइम काढायचा आहे. काढूया. इथपर्यंत झालं. सो फायनल व्हेलॉसिटी वेक्टर लिहूया आपण. फायनल व्हेलॉसिटी वेक्टर काय येणार? 10i प्लस vy इंटू जे लिहा. सो फायनल व्हेलॉसिटी वेक्टर काय आला? 10i प्लस vy इंटू जे. vy आलाय -5 इंटू जे. सो वेक्टर तर आमचा असा झाला 10i -5j 10i -5j. बर मला सांगा किती टाइम नंतर फायनल व्हेलॉसिटी, ऍट व्हॉट टाइम व्हेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू इनिशियल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी किती टाइम नंतर इनिशियल व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर असेल?
मी असं म्हणू का, तो टाइम कॅल्क्युलेट करायसाठी आपण किती टाइम नंतर व्हर्टिकल कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी -5j होणार तेवढा टाइम कॅल्क्युलेट केला तरी इनफ आहे की नाही? पार्टिकल इथनं इथपर्यंत जायला पाहिजे तर त्याची फायनल व्हेलॉसिटी इनिशियलला परपेंडिक्युलर होणार. अरे म्हणजेच पार्टिकल अप जाऊन परत इथं डाऊन यायला पाहिजे. बोला येस नो. पार्टिकल इथनं इथं गेल्यानंतर त्याची फायनल व्हेलॉसिटी इनिशियलला परपेंडिक्युलर होते, म्हणजेच अप जाऊन इथपर्यंत यायला पाहिजे. म्हणजे त्याचा फायनल व्हेलॉसिटीचा कंपोनंट -5j पाहिजे. व्हर्टिकलचा फक्त विचार करा आता, कारण टोटल इथनं इथं जायचा टोटल टाइम काढणं म्हणजेच या मोशनचा टाइम काढला तरी इनफ आहे, या मोशनचा टाइम काढला तरी इनफ आहे. ओके, सो आता त्याचा विचार करा. तुम्ही जर या कंप्लीट मोशनचा विचार करताय इथं पासून इथपर्यंतच्या, ज्यात इनिशियल व्हेलॉसिटी अशी आहे आणि फायनल व्हेलॉसिटी इथं अशी आहे की फायनल व्हेलॉसिटी इनिशियलला परपेंडिक्युलर आहे, बरोबर. तुम्ही हा जो काय टाइम कॅल्क्युलेट करणार बाळांनो, तो टाइम कॅल्क्युलेट करायसाठी तुम्ही इक्विव्हॅलंट व्हर्टिकल मोशनचा विचार करा. फक्त व्हर्टिकल मोशन विचारात घ्या. अपवर्ड प्लस इथपर्यंतची डाऊनवर्ड. त्यातला इनिशियल व्हेलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनंट असेल आणि फायनल व्हेलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनंट असेल. ओके, समजून घ्या, नीट समजून घ्या. मी सांगतो तुम्हाला हळूहळू हळूहळू हे तुम्हाला लक्षात यायला चालू होईल. इथपर्यंतच्या मोशनचा टाइम काढायचा आहे, म्हणजेच अप प्लस एवढं डाऊन या मोशनचा टाइम काढायचा आहे. सो लिहा, इन व्हर्टिकल डायरेक्शन तुम्ही फक्त सिंपल मला सांगा, हे इक्वेशन जर मी वापरलं v इज इक्वल टू u प्लस at, पण व्हर्टिकल डायरेक्शन असल्यामुळं वेक्टर 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 असा विचार केला. या व्हर्टिकल मोशनचा टाइम काढणं म्हणजेच या मोशनचा टाइम काढणं. टाइम तर सायमल्टेनियस आहे ना, या मोशनला आणि या मोशनला टाइम तर सेमच लागलाय. मग फायनल व्हेलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनंट काय आहे किंवा वाय कंपोनंट काय आहे? फायनल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट -5j आहे. बर, इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट काय आहे? इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट बाळांनो 20 आहे. इनिशियल व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट 10 आहे, वाय कंपोनंट 20 आहे. हे क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट 20 आहे. सो पार्टिकल 20 न अपवर्ड फेकलाय, असंच आहे ते. पण तो 20 इंटू जे कॅप आहे, कारण अप व्हर्टिकली अप आहे. ही फायनल व्हेलॉसिटी व्हर्टिकली डाऊन आहे, त्याचा -5 इंटू जे असा व्हर्टिकल कंपोनंट आहे. लक्षात घ्या, या व्हेलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनंट डाऊनवर्ड आहे, हॉरिझॉन्टल तर राईटवर्ड आहे, ठीक आहे. आणि हाच कंपोनंट इथं असेल, लक्षात घ्या. जे फक्त वाय डिरेक्शन मध्ये विचार करा, फायनल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट v इक्वल टू u प्लस at कुठल्या डायरेक्शन मध्ये अप्लाय करायचा आहे? व्हर्टिकल डायरेक्शन म्हणजे वाय डायरेक्शन. अपवर्ड असेल पॉझिटिव्ह वेक्टर, डाऊनवर्ड असेल निगेटिव्ह वेक्टर. सो -5j इक्वल टू 20 इंटू जे प्लस ऍक्सलरेशन जे आहे बाळांनो, व्हर्टिकल डायरेक्शन मधलं ऍक्सलरेशन -g इंटू जे कॅप. तो टाइमच तर कॅल्क्युलेट करायचा आहे. मग टाइमला ऍज इट इज लिहा. सगळे जे कॅन्सल केले तरी चालतील, काही इश्यू नाही. मायनस ऍज इट इज जी ची व्हॅल्यू 10, जे कॅन्सल झाले, टाइम पाहिजे आहे. -10t लेफ्टला आणा, प्लस 10t झाला. 20 ऍज इट इज, -5 राईटला गेला, +5. सो 25 अपॉन 10, टाइम यायला लागलाय 2.5 सेकंड. 2.5 सेकंड नंतर फायनल व्हेलॉसिटी इनिशियलला परपेंडिक्युलर होणार. 2.5 सेकंड नंतर फायनल व्हेलॉसिटी इनिशियलला परपेंडिक्युलर होणार. आणि तो टाइम काढण्यासाठी, हा टाइम काढण्यासाठी मी या मोशनचा टाइम काढलाय. कळलंय का? बघा, फायनल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट माझ्याकडे आहे, इनिशियल व्हेलॉसिटीचा पण वाय कंपोनंट माझ्याकडे आहे. हे सगळं व्हर्टिकल मध्ये अप्लाय केलं. CW समजायला लागले का? बघा, थॉट्स पहिल्यांदा समजून घ्या. कुठले थॉट्स अप्लाय करणं गरजेचं आहे.
अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना, ते पहिल्यांदा जरा कळू दे. विचार करा त्याच्यावरती. टेक युअर टाइम बट सॉल्व इट. होतोय सॉल्व. गुड. सो दिस वॉज अबाउट बिट नंबर 7. कुठल्या टाइमला फायनल वेलॉसिटी इनिशियलला परपेंडिक्युलर असेल. ऍट व्हॉट टाइम फायनल वेलॉसिटी विल बी परपेंडिक्युलर टू इनिशियल. दॅट वी फाउंड. नेक्स्ट बिट नंबर 8. फाइंड द मिनिमम वेलॉसिटी. बर, find the minimum velocity of the particle. बर, and the angle between acceleration and the acceleration vector and the velocity vector at that moment. Bit number 8 बघा, हा सिंपल आहे. find minimum velocity. पार्टिकल ची मिनिमम वेलॉसिटी किती असेल, कुठं असेल, आणि त्यावेळी वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन मधला अँगल काय असेल. फाइंड द मिनिमम वेलॉसिटी and angle between ती जी काय मिनिमम वेलॉसिटी आहे अँड ऍक्सेलरेशन जे काय आहे. ऍक्सेलरेशन तर माहिती आहे, ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड. ऍक्सेलरेशन तर माहितच आहे, ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड. ती मिनिमम वेलॉसिटी कुठल्या पोझिशनला असेल, ती मिनिमम वेलॉसिटी किती असेल, आणि त्या मिनिमम वेलॉसिटीचा आणि ऍक्सेलरेशनचा अँगल किती असेल. तुम्ही मला सांगा, टोटल व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी हा कधीच बदलत नाहीये. एक्स कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी कधीच बदलत नाहीये. एक्स कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी इज नॉट चेंजिंग ऍट ऑल. ही तुमची इनिशियल व्हेलॉसिटी, ठीक आहे. त्याचा एक्स कंपोनंट ऑलवेजच 10 आहे. त्याचा वाय कंपोनंट जो आहे ना बाळांनो, तो किती आहे, 20 आहे. ओके, तो किती आहे, 20 आहे. ऍट एनी जनरल टाइम इन्स्टन्स, कुठेही असेल पार्टिकल, कुठे आहे एक्झॅक्टली माहित नाही, लेट से इथं आहे, वेलॉसिटी त्याची अशी आहे. त्याचा एक्स कंपोनंट जो असणार तो 10 असणारच आहे. त्याचा वाय कंपोनंट जो असणार आहे तो आता काहीतरी चेंज झाला असेल. त्याचा एक्स कंपोनंट जो असणार आहे तो काही चेंज होत नाही, त्याची व्हॅल्यू 10 ची 10च आहे. पण हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन नाही आहे, सो हॉरिझॉन्टल मोशन युनिफॉर्म मोशन आहे. तिथं वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन चेंज होत नाही, बरोबर. सो ऍट एनी टाइम, बघा, ऍट एनी टाइम वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड अंडर रूट त्याच्या एक्स कंपोनंटचा स्क्वेअर प्लस त्याच्या वाय कंपोनंटचा स्क्वेअर. बर, त्याच्या एक्स कंपोनंटचा स्क्वेअर ऑलवेजच सेम येणार आहे, तो काय बदलणार नाहीये. पण बाळांनो, त्याच्या वाय कंपोनंटचा स्क्वेअर तो बदलत राहील. का? कारण त्याच्या वेलॉसिटीचा वाय कंपोनंट चेंज होतोय. वाय डिरेक्शन मधली वेलॉसिटी इनिशियली 20 आहे. पार्टिकल टॉपला गेल्यानंतर वेलॉसिटी 0 झालेली असते. इनिशियली वेलॉसिटी मॅक्सिमम होती, डिक्रीज 0, परत 0 पासून इन्क्रीज मॅक्सिमम. सो अपवर्ड आणि डाऊनवर्ड मोशन मुळे व्हर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी मात्र बाळांनो चेंज होतोय. समजतंय का? मग बाळांनो मला सांगा, तुम्हाला टोटल वेलॉसिटी जर मिनिमम पाहिजे असेल तर त्या व्हर्टिकल कंपोनंटला मिनिमम होणं गरजेचं आहे की नाही. याचं उत्तर मिनिमम यायसाठी व्हर्टिकल कंपोनंट मिनिमम पाहिजे. बोला येस नो. दॅट इज द थॉट. एवढाच फक्त थॉट आहे. मिनिमम वेलॉसिटी नेक्स्ट स्टेपला उत्तर मिळणार आहे तुम्हाला. थॉट एवढा समजून घ्या फक्त. फॉर दिस व्हर्टिकल वेलॉसिटी टू बी मिनिमम, what should be the minimum value of vertical component of velocity. वेलॉसिटीचे दोन कंपोनंट असणारच आहेत, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एक्स कंपोनंटचा स्क्वेअर प्लस वाय कंपोनंटचा स्क्वेअर करून तुम्ही वेक्टरचा मॅग्निट्यूड काढा. वेलॉसिटी वेक्टरचा मॅग्निट्यूड कसा काढणार आहे तुम्ही? त्याच्या एक्स कंपोनंटचा स्क्वेअर जो ऑलवेज 10 आहे आणि त्याच्या वाय कंपोनंटचा स्क्वेअर जो चेंज होतोय. इनिशियली मॅक्सिमम असणार, इथं जाऊन 0 होणार, परत इन्क्रीज होणार, बरोबर. सो काय आहे मिनिमम व्हॅल्यू ऑफ वाय कंपोनंट? काय आहे वाय कंपोनंटचा मिनिमम मॅग्निट्यूड किती आहे? कोण सांगेल?
व्हॉट डू यू थिंक? वाय कंपोनंटचा मिनिमम मॅग्निट्यूड किती आहे? करेक्ट, ऑल ऑफ यू आर गिव्हिंग द करेक्ट आन्सर, व्हेरी गुड. ऑदर्स ऑल्सो ट्राय इट. बरोबर दिया ना, सरफराज, श्रेयस, एव्हरीवन ट्राय. या व्हर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटीचा मिनिमम व्हॅल्यू काय असेल? वेलॉसिटीच्या व्हर्टिकल कंपोनंटची मिनिमम व्हॅल्यू काय असेल? 0 असेल ना, टॉप पॉइंटला जाऊन 0 होईल ना. येस देवाशिष, शीतल, हा टॉपला जाऊन 0 होईल का नाही व्हर्टिकल वेलॉसिटी? ही जी काय टोटल मोशन आहे, या टोटल मोशनला 2 मोशन मध्ये डिवाइड केलंय आपण. एक हॉरिझॉन्टल मोशन जी कॉन्स्टंट वेलॉसिटी नाही 10, आणि एक व्हर्टिकल मोशन इनिशियली 20 एवढ्या वेलॉसिटीनं व्हर्टिकली तुम्ही अपवर्ड पार्टिकल फेकलाय. ती 20 एवढी वेलॉसिटी 20, 19, 18, 15, 10, 5, 0, परत 0, 5, 10, 15, 20. सो मिनिमम केव्हा मिळाली मॅग्निट्यूडची व्हॅल्यू? व्हर्टिकल कंपोनंटची मिनिमम व्हॅल्यू केव्हा मिळाली? टॉपला मिळाली. कधी मिळाली? टॉपला किती मिळाली? 0 मिळाली. कुठे मिळाली? टॉपला मिळाली. ओके, सो म्हणजे व्हेलॉसिटी मिनिमम होण्यासाठी पार्टिकल त्याच्या टॉपमोस्ट पॉइंटला पोहोचला पाहिजे. म्हणजे पार्टिकल बरोबर इथं पोहोचला पाहिजे, तेव्हा ती जी व्हेलॉसिटी असेल पार्टिकलची, तेव्हा ती अशी बरोबर हॉरिझॉन्टल असेल. कारण त्याला व्हर्टिकल वेलॉसिटी 0 आहे, त्यामुळे व्हर्टिकल कंपोनंट नाही आहे. टोटल वेलॉसिटी म्हणजेच हॉरिझॉन्टल वेलॉसिटी, आणि तीच तुमची मिनिमम वेलॉसिटी आहे इन मॅग्निट्यूड. तीच तुमची काय आहे? मिनिमम वेलॉसिटी आहे. बघा की मिनिमम वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड किती आला? √10². वाय कंपोनंट तर नाहीये, म्हणजे उत्तर आलं 10. आलं की नाही? टोटल व्हेलॉसिटी म्हणजेच हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी म्हणजेच 10. व्हर्टिकल कंपोनंटच नाहीये. 10 पेक्षा जास्त उत्तर येणारच नाही, 10च येणार. √10² + 0², व्हर्टिकल कंपोनंटच नाहीये. सो व्हेलॉसिटी विल बी मिनिमम ऍट दी टॉप पॉइंट. मिनिमम व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीचा मिनिमम मॅग्निट्यूड टॉप पॉइंटलाच असेल ना. समजलंय का? बघा CW बोला. फाइंड द मिनिमम व्हेलॉसिटी म्हटलं होतं, त्याचं उत्तर आलंय 10 मीटर/सेकंड. एक आन्सर आलंय, एक तर आन्सर आलंय, समजून घ्या. आता बघा त्यांनी असंही विचारलंय, फाइंड द अँगल बिटवीन मिनिमम व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. ती जी काय मिनिमम व्हेलॉसिटी आहे आणि ऍक्सेलरेशन यांच्यामधला अँगल किती? अरे बाळा, ऍक्सेलरेशन ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. मिनिमम व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी म्हणजेच मिनिमम व्हेलॉसिटी आहे, आणि ऍक्सेलरेशन व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. सरळ सरळ कळतंय, लिहा. अँगल बिटवीन मिनिमम व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन इज 90 डिग्री. रेडियन मध्ये लिहित चला, π/2 रेडियन. 90 म्हणजे 180/2. 180 म्हणजे पाय. 90 म्हणजे काय? 180/2, पण 180 म्हणजे पाय रेडियन. सो दॅट्स द आन्सर. क्वेश्चन ओव्हर. समजला का? बघा, टोटल 8 बिट्स वेअर देअर. टोटल 8 बीट होते. 8च्या 8 बीट सॉल्व्ह केले आपण. गॉट इट? एक क्वेश्चन होता, एकदम सॉलिड क्वेश्चन होता. मजा आली असेल करायला. येस नो? तासभर झाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागलोय आपण, पण ऍक्च्युली 8 क्वेश्चन्स पण होते त्याच्यामध्ये. 8 सेपरेट क्वेश्चन्स होते. 3 त्यातले फॉर्म्युला बेस्ड होते, 5 थिंकिंग बेस्ड होते. 3 फॉर्म्युला बेस्ड होते, ते तर आपले पहिल्या 3 मिनिटातच झाले, आणि बाकी 5 मात्र फॉर्म्युला बेस्ड होते. बाकी 5 मात्र थिंकिंग बेस्ड होते. थिंकिंग सगळं समजलंय का बघा तुम्हाला? आता हळूहळू प्रोजेक्टाईल मोशन तुम्हाला असे डोळे झाकल्यानंतर प्रोजेक्टाईल मोशन इमॅजिन व्हायला चालू होईल. ओके, इथं काय होणार, तिथं काय होणार, टॉपला असं होणार, बॉटमला असं होणार, हे सगळं इमॅजिन व्हायला पाहिजे. हळूहळू होत आहे. झालं? आता आणखीन एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 64. लेट अस मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. यू ऑल्सो राईट अलॉंग विथ मी. क्वेश्चन नंबर 64. Let us see what is given, what is asked. The particle is projected from the ground at an angle 45 degree. काय दिलंय? अँगल ऑफ प्रोजेक्शन दिलंय. ते तर कळते, वाचून मलाही कळते. काय दिलंय असं जेव्हा मी बोलतोय, तेव्हा मला तुम्ही ते लेटर सांगणं गरजेचं आहे. थीटा दिलाय सर. अँगल ऑफ प्रोजेक्शन किती दिलाय? 45. बर. विथ द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ 10√2. काय दिलंय? आता इनिशियल व्हेलॉसिटी म्हणू नका, यू दिलाय असं म्हणा. मला ते लेटर एक्सपेक्टेड असते. 20√2 मीटर/सेकंड.
अँगल ऑफ प्रोजेक्शन दिलाय, इनिशियल व्हेलॉसिटी दिली आहे. फाइंड चेंज इन व्हेलॉसिटी ड्युरिंग इट्स होल जर्नी. बर, काय विचारलंय? फाइंड चेंज इन व्हेलॉसिटी ड्युरिंग इट्स होल जर्नी. ठीक आहे, पहिला बीट आहे फाइंड चेंज इन व्हेलॉसिटी. आता ते वेक्टर विचारलंय की त्या चेंज इन व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड विचारलाय, ते काय सांगितलंच नाही. मग आपल्याला चेंज इन व्हेलॉसिटी ॲज अ वेक्टर कॅल्क्युलेट करून दाखवूया त्यांना, आणि त्या चेंजचा मॅग्निट्यूड पण कॅल्क्युलेट करून दाखवूया. सो लिहा फाइंड चेंज इन व्हेलॉसिटी ड्युरिंग होल जर्नी. ठीक आहे, ड्युरिंग होल जर्नी, ड्युरिंग होल जर्नी. सेकंड, याच्यामध्ये आपण चेंज इन व्हेलॉसिटीचा वेक्टर पण कॅल्क्युलेट करू आणि चेंज इन व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड पण कॅल्क्युलेट करू. जर ऑप्शन्स मध्ये नुसतेच व्हॅल्यूज दिलेले असतील म्हणजे तो मॅग्निट्यूड विचारलाय, म्हणजे 7 मीटर पर सेकंड, 3 मीटर पर सेकंड, असं जर चेंज इन व्हेलॉसिटी सांगितली म्हणजे मॅग्निट्यूड विचारलाय. ते ऑप्शन्स बघून ठरवायचं. कधी कधी ऑप्शन्स मध्ये आय जे के पण वापरलेले असतील तेव्हा तुम्ही चेंज इन व्हेलॉसिटी वेक्टर कॅल्क्युलेट करून दाखवाल. ठीक आहे, पुढे विचारलंय मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी इन द टाइम इंटरवल फ्रॉम 0 to 3 सेकंड. फाइंड, इथं मात्र मॅग्निट्यूड म्हटलेलं आहे, मॅग्निट्यूड ऑफ, फाइंड मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी, फाइंड मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी. आता ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढायला टोटल डिस्प्लेसमेंट आपण टोटल टाइम करायला पाहिजे, ते लगेच डोक्यात यायला पाहिजे तुमच्या. फाइंड मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी इन द टाइम इंटरवल, इन द टाइम इंटरवल, इन द टाइम इंटरवल फ्रॉम t equal to 0 to t equal to 3 सेकंड, t equal to 0 to t equal to 3 सेकंड. मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी वगैरे विचारलंय. ठीक आहे, कॅल्क्युलेट करूया. पहिला बिट नंबर 1, सोल्युशन बघा. बिट नंबर 1 कसा कसा सॉल्व्ह करणं एक्सपेक्टेड आहे हा क्वेश्चन. पहिल्यांदा होल जर्नी ड्रॉ करूया. होल जर्नी ड्रॉ केली. होल जर्नी ड्रॉ केल्यानंतर इनिशियल व्हेलॉसिटी, त्याचा मॅग्निट्यूड आपल्याला माहित आहे, त्याचा अँगल ऑफ प्रोजेक्शन पण आपल्याला माहित आहे, त्याचा अँगल ऑफ प्रोजेक्शन पण आपल्याला माहित आहे. त्या इनिशियल व्हेलॉसिटीला काहीतरी एक्स कंपोनंट असणार, त्या इनिशियल व्हेलॉसिटीला काहीतरी एक्स कंपोनंट असणार, त्या इनिशियल व्हेलॉसिटीला काहीतरी वाय कंपोनंट पण असणार. ही तुमची इनिशियल व्हेलॉसिटी, त्याचा एक्स कंपोनंट, त्या इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट. इथं फायनली जेव्हा ऑब्जेक्ट ग्राउंडला हिट होणार तेव्हा त्या ऑब्जेक्ट काय असा एक्झॅक्टली व्हर्टिकली डाऊन नाही आला, तसा ऑब्लिक आलाय. समजून घ्या. Try to understand. The object hits the ground like this. So its velocity while hitting the ground, final velocity while hitting the ground will be like this. ही असणार आहे तुमची फायनल व्हेलॉसिटी. त्या फायनल व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट असणार, त्या फायनल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट पण असणार. नीट समजून घ्या. त्या फायनल व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट पण असणार, वाय कंपोनंट पण असणार. पण बाळांनो मला सांगा, एक्स कंपोनंट ऑफ फायनल व्हेलॉसिटी आणि एक्स कंपोनंट ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी सेम असतो की डिफरंट? कुठल्याही व्हेलॉसिटीचा हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑलवेज काय आहे? सेम आहे की डिफरंट? एस और डी, तो पहिल्यांदा विचार करा, नीट विचार करा. हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशनच नाहीये. हॉरिझॉन्टल जो काय कंपोनंट आहे, बरोबर का, तो आणि इनिशियल व्हेलॉसिटीचा हॉरिझॉन्टल कंपोनंट जो काय आहे तो, हे दोन्ही काय असणार आहेत बाळ? सेम असणार आहेत. पहिला विषय संपला. सेकंडला चला आता. सेकंड म्हणजे व्हर्टिकल व्हेलॉसिटी जी असते. मला सांगा, व्हर्टिकल कंपोनंट त्याच हाईटला जर तुम्ही आलात, व्हर्टिकल मोशन जी असते ती कशी असते? तुम्ही जर त्याच हाईटला परत एकदा आलात
जर 5च्या स्पीडनं तुम्हाला वरती फेकला असेल आणि त्याच हाईटला तुम्ही परत आलात तर तुम्ही 5च्या स्पीडनं फक्त खाली जाताय, डायरेक्शन चेंज होते, मॅग्निट्यूड तोच असतो. बोला येस नो, बोला येस नो. त्याच लेवलला जर तुम्ही परत आलात तर जेवढ्या व्हेलॉसिटीनं फेकलं होतं तेवढीच व्हेलॉसिटी असते, फक्त डायरेक्शन अपोजिट असते, मॅग्निट्यूड मात्र सेम असतो. बर, मग असं म्हणू का, असं म्हणू का की फायनल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट जो असणार आणि त्याच लेवलला परत आली ना प्रोजेक्टाईल, इथनं गेली, टॉपला गेली, परत आली, ही कंप्लीट मोशन झाली. याचा अर्थ काय, दिस कंप्लीट मोशन मीन्स बॉटम टू टॉप, टॉप टू बॉटम, परत बॉटमला रिटर्न आलाच की तुम्ही. ज्या स्पीडनं तुम्ही वरती गेला होतात, इनिशियल अपवर्ड व्हेलॉसिटी आणि फायनल अपवर्ड, इनिशियल व्हर्टिकल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हर्टिकल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हर्टिकल व्हेलॉसिटी व्हर्टिकली अप होती, फायनल व्हर्टिकल व्हेलॉसिटी व्हर्टिकली डाऊन होती, पण ते मॅग्निट्यूड मध्ये इक्वलच असतील, डायरेक्शन अपोजिट असतील. सो लिहा, फायनल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट केव्हा, जेव्हा ग्राउंडला हिट होणार तेव्हाचा, तो वाय कंपोनंट हा इनिशियल व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूड एवढाच आहे. इनिशियलचा वाय कंपोनंट जो होता तो फायनलचा वाय कंपोनंट आहे. मॅग्निट्यूड मध्ये ते इक्वल आहेत पण डायरेक्शन त्यांच्या अपोजिट आहेत. समजतंय का, जरा चेक करा, मला सांगा. ऍग्री डिसएग्री इथपर्यंत CW. नीट समजून घ्या, नीट विचार करा. व्हेरी गुड. आता बाळांनो इथं बघा, थोडस एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करूया. आता ती नंबर कॅल्क्युलेट करूया. हा एक्स कंपोनंट काय असणार आहे इनिशियल व्हेलॉसिटीचा, तो सर यू कॉस थिटा असणार आहे. बर, यू किती आहे, 20√2, 20√2 इंटू कॉस ऑफ थिटा किती आहे 45, अँगल ऑफ प्रोजेक्शन किती आहे 45, किती येणार त्याचा एक्स कंपोनंट. अरे अँगल 45 असेल तर एक्स कंपोनंट किती येणार, 1/√2 टाइम्स, बरोबर ना. कॉस 45 किती, 1/√2, म्हणजे 1/√2 टाइम्स 20√2, √2 ला √2 कॅन्सल, आन्सर येणार 20. सो हा एक्स कंपोनंट जो आहे तो किती आहे बा, 20 आहे. हा अँगल 45 आहे आणि तुम्हाला माहिती आहे अँगल 45 असेल तर एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट सेम येणार ना. हा पण 20 येणार, तो पण 20 येणार आहे. येईल का नाही 20. हा कॅल्क्युलेशन करून दाखवू, इथं करून दाखवतो. काय एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन्स आहेत, करा, काय अडचण नाही. इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट तो काय असणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट यू चा sin 30 असणार आहे. यू चा sin 30 नाही, sin 45, यू साइन थिटा म्हणा, यू साइन थिटा. हा यू कॉस थिटा असतोय, हा यू साइन थिटा असतोय, थिटा 45 आहे. यू किती आहे 20√2, sin 45, sin 45 किती 1/√2, किती येतंय 20√2 इंटू 1/√2, √2 ला √2 कॅन्सल, आन्सर आलं 20. सो दॅट्स द वर्टिकल कंपोनंट ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी. वर्टिकल कंपोनंट ऑफ इनिशियल आणि वर्टिकल कंपोनंट ऑफ फायनल ते आता सेम असणार आहेत कारण लेवल सेम आहे. ग्राउंडला प्रोजेक्ट केलंय आणि ग्राउंड लेवलला परत आलाय. लेवल जर सेम असेल तर व्हॅल्यूज ऑफ व्हेलॉसिटीज इक्वल असतील. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू बाळांनो इक्वल असेल, फक्त डायरेक्शन त्यांच्या अपोजिट आहेत. 20 न अप, इथं 20 न डाऊन, 20 न अप 20 न डाऊन, एवढंच असेल. समजतंय का बघा. CW अप टू दिस. तुम्ही हे ओरली पण करू शकता. हा 20√2 आहे ना, हा 20√2 आहे, त्याचा कॉस 45, 20√2 इंटू कॉस 45 20, आणि हा 20√2 इंटू त्याचा साइन 45 परत 20. ओरली पण करता आला असतं, नो इश्यूज. सो लिहा. सो इनिशियल व्हेलॉसिटी वेक्टर काय आला,
इनिशियल व्हेलॉसिटी वेक्टर आहे तुमचा 20 इंटू आय प्लस 20 इंटू जे 20i प्लस 20j 20i प्लस 20j बरोबर. अँड फायनल व्हेलॉसिटी वेक्टर काय आला सर? एक्स कंपोनंट तर काय बदलत नाही, मग 20i आणि वाय कंपोनंट जो आधी 20j होता, अपवर्ड होता म्हणून जे आणि डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस जे. अपवर्ड होता म्हणून जे, डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस जे, म्हणजे हा 20j आणि हा मायनस 20j. फायनल व्हेलॉसिटी वेक्टर काय आला? वाय मध्ये मायनस 20j आला. एक्स मध्ये तर सेम आला, इनिशियल आणि फायनल सेम आले. एक्स कंपोनंट इनिशियल फायनल सेम आहेत, पण वाय कंपोनंट एकमेकांना अपोजिट आहेत. इनिशियल वाय कंपोनंट होता 20j आणि फायनल वाय कंपोनंट जो आहे तो मायनस 20j, डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस 20j. ओके. आता चेंज इन व्हेलॉसिटी काढूयात. चेंज इन व्हेलॉसिटी कसं काढतात? चेंज इन व्हेलॉसिटी कुठलाही चेंज काढायचा असेल तर फायनल मायनस इनिशियल करतात. लिहा, चेंज इन व्हेलॉसिटी कसं काढणार? चेंज इन व्हेलॉसिटी डेल्टा व्ही, व्हेलॉसिटी वेक्टर आहे तर चेंज इन व्हेलॉसिटी पण वेक्टरच पाहिजे. सो फायनल व्हेलॉसिटी वेक्टर मायनस इनिशियल व्हेलॉसिटी वेक्टर. फायनल व्हेलॉसिटी वेक्टर व्ही बार, इनिशियल व्हेलॉसिटी वेक्टर यू बार. हा, फायनल व्हेलॉसिटी किती आहे? 20i मायनस 20j, 20i मायनस 20j. हा झाला फायनल व्हेलॉसिटी वेक्टर. ऑलवेज ब्रॅकेट टाकतोय मी, मायनस परत ब्रॅकेट टाकला बघा मी. इनिशियल व्हेलॉसिटी वेक्टर 20i प्लस 20j, 20i प्लस 20j बर. 20i मायनस 20i, 20i मायनस 20i कॅन्सल. इथं राहिलं मायनस 20j, मायनस प्लस मायनस 20j as it is. So 20i minus 20i cancel, 20i minus 20i cancel, minus 20j हा minus plus minus 20j 20j, minus 20j minus 20j minus 40j. That's the change in velocity vector. हा चेंज इन व्हेलॉसिटीचा वेक्टर आला. त्या चेंज इन व्हेलॉसिटी वेक्टरचा मॅग्निट्यूड काढा. कुठल्याही वेक्टरचा मॅग्निट्यूड काढायला शिकवलेला आहे. आता हे तर तुम्ही ओरली सांगू शकता 40 म्हणून. करणार असेल असं पण करा. अंडर रूट आयच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस केच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. आय आणि जेचे कोइफिशियंट नाही आहेत म्हणून 0 0. आता मायनस 40 स्क्वेअर करा नाही तर प्लस 40 स्क्वेअर करा. स्क्वेअर रूट तर पॉझिटिव्हच लिहायचं आहे. इथे बघून इमिजिएटली डायरेक्टली 40 असं लिहिता येते. CW चेंज इन व्हेलॉसिटी चा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केला मी. दॅट आन्सर इज 40. बुक मध्ये दिलेला आन्सर रॉंग आहे. बुक मध्ये दिलेला आन्सर रॉंग आहे. आन्सर यायला पाहिजे 40 मीटर पर सेकंड. ड्युरिंग दी होल जर्नी चेंज इन व्हेलॉसिटी अशाच पद्धतीने काढायची. आपण जे केले तेच बरोबर आहे. CW झाले की सांगा. गुड. जरा प्रोजेक्टाईल मोशनचे क्वेश्चन्स समजायला सुरू होईल. काय नाही, मोशन इन 1D तेच आहे, फक्त अलॉंग एक्स अलॉंग वाय आणि कम्प्लीट मोशन सायमल्टेनियसली जरा थिंकिंग करावं लागतं. गुड. याच्यामध्ये बाळा आता सेकंड बीट पण विचारलाय. काय सेकंड बीट आहे? फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी. बर, म्हणजे पहिल्यांदा ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढावी लागेल, मग त्याचा मॅग्निट्यूड पण काढावा लागेल इन द टाइम इंटरवल फ्रॉम 0 to 3 सेकंड. ठीक आहे, या बीट नंबर 2 ला या. काय विचारले? मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी. मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी फ्रॉम t इक्वल टू 0 टू t इक्वल टू 3 सेकंड. 3 सेकंड मध्ये ऍव्हरेज व्हेलॉसिटी विचारली. काय नाही, 3 सेकंड मध्ये डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम करणार. ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा वेक्टर पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम.
तुम्हाला डिस्प्लेसमेंटला डेल्टा एस लिहायचं असेल डेल्टा एस लिहा, डेल्टा आर लिहायचं असेल डेल्टा आर लिहा. अल्टिमेटली टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे एवढं कळतंय. एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर करावं लागेल. आता इक्वेशन चूज करता येते तुमचं तुम्हाला. एस बार ए बार अपॉन टाइम किती लागलाय डेल्टा टी किती आहे 3 सेकंड आहे. 3 मायनस 0 बरोबर ना. चेंज इन टाइम किती फायनल टाइम इन्स्टन्स मायनस इनिशियल टाइम इन्स्टन्स. टाइम फ्रॉम 0 टू टी आहे. फायनल टाइम टी मायनस इनिशियल टाइम 0. टाइम इंटरवल 3 सेकंडची. हा इनिशियल वेलॉसिटी वेक्टर काय बघा. इनिशियल वेलॉसिटी वेक्टर 20i 20j. यू बार काय आहे इनिशियल वेलॉसिटी वेक्टर आहे 20i 20j. बघा या इनिशियल वेलॉसिटीचा काय वेक्टर काय आहे 20i. एक्स कंपोनेंट 20 आहे वाय कंपोनेंट पण 20 आहे. 20i 20j. So that will be 20i 20j 20i 20j 20i plus 20j झाली इनिशियल वेलॉसिटी इंटू टाइम. टाइम किती आहे 3 सेकंड. टाइम इन द सेन्स टाइम इंटरवलच आहे ती 3 सेकंडची टाइम इंटरवल प्लस हाफ ऍक्सलरेशन किती आहे. प्रोजेक्टाईल मोशन मध्ये जे ऍक्सलरेशन आहे टोटल ऍक्सलरेशन जे काय आहे ते फक्त व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे आणि ते किती आहे मायनस जी इंटू जे कॅप. त्याला तुम्ही डायरेक्टली -10 लिहिलं तरी चालतंय बाळांनो. डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय काही अडचण नाही. डायरेक्ट आन्सर ऑलवेज वेलकम नो इश्यूज. मायनस जी इंटू जे कॅप इंटू टी स्क्वेअर. टाइम किती 3 चा स्क्वेअर. हा 3/3 कॅन्सल. 3/3 कॅन्सल. 20i प्लस 20j. 3 ला 3 कॅन्सल. 3 स्क्वेअर अपॉन 3. 3 स्क्वेअर अपॉन 3 येणार 3 मायनस जी अपॉन 10 मायनस जी किती आहे 10 अपॉन 2 मायनस जी अपॉन 10 नाही मायनस जी अपॉन 2 मायनस जी अपॉन 2 मायनस मायनस जी 10 2 2 जे कॅप 3 स्क्वेअर अपॉन 3 3. that is the final average velocity final नाही average velocity over the time equal to 0 to 3 over the time interval of 3 सेकंड. 3 सेकंड मध्ये ऍव्हरेज वेलॉसिटी किती डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम करणं चालू आहे. काही वेगळं चालू नाही आहे. दिस इज युज्युअल मेथड. 20i प्लस 20j हे किती होते 10/2 5 होते 5 इंटू 3 15 आणि हा मायनस 15j करा ते. I वाल्या टर्म्स टुगेदर जे वाल्या टर्म्स 20i मायनस 15j 20i मायनस 15j जे जे कॉमन 20 मायनस 15 5 ही झाली ऍव्हरेज वेलॉसिटी फॉर सर 3 चा स्क्वेअर. हे बघ 3 चा स्क्वेअर अपॉन 3 3 येते. या 3 न फक्त याला डिवाइड करणार आहेस का याला करायला नको का नुसतं याला करायचं चालतंय. बेसिक मॅथमॅटिक्स. याला पण डिवाइड करायचं आहे याला पण डिवाइड करायचं आहे. करा ना जरा एखादी स्टेप डायरेक्टली करा की. नाहीतर मग हा डिनॉमिनेटर सेपरेट करून दाखवायला लागेल परत प्लस लिहावं लागेल हे लिहायचं परत डिनॉमिनेटर सेपरेट करून अपॉन 3 लिहायचं. जरा डायरेक्टली करा. बर मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज वेलॉसिटी बघा. वेक्टर मिळाला की मॅग्निट्यूड तुम्ही लिटरली 3-4 सेकंदात कॅल्क्युलेट करू शकताय. आता मी हे कॅल्क्युलेशन जरा सोपं करणार आहे. मी उगाच 20 स्क्वेअर आणि 5 स्क्वेअर नाही करत बसणार. मला कळतंय ना 5 कॉमन काढता येतोय. मला कळतंय की इथं 5 कॉमन काढता येतोय काढा ना. 4i प्लस जे असं करता येते ना. मला कळतंय 5 कॉमन निघतोय मग डायरेक्टली काढा की. आणि हा जो काही स्क्वेअर रूट आहे ना ते उगाच त्यात 20 स्क्वेअर 5 स्क्वेअर करत बसू नका. हा 5 डायरेक्टली लिहा बाहेर. वेक्टर मधनं जे काय कॉमन आलंय ते डायरेक्टली चालतंय असं लिहिलं. हा फक्त निगेटिव्ह डायरेक्टली लिहू नका. निगेटिव्ह जरी आलं तरी पॉझिटिव्ह असल्या कारण मॅग्निट्यूड चालू आहे पॉझिटिव्ह लिहायचा असतो. समजा -5 कॉमन आलं तरी पण इथं 5 लिहा. आता नुसतं हा जो काय 4i प्लस जे आहे त्या 4 चा स्क्वेअर जेचा कोइफिशियंट 1 आहे 1 चा स्क्वेअर 5 ऍज इट इज. उगाच 40 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर करणार मग परत त्यातनं कॉमन काढणार 25 ला मग परत 25 चा स्क्वेअर रूट बाहेर 5 लिहिणार. एवढं नाही करणार मी. मला इथंच कळते 5 कॉमन येतोय 5 कॉमन आलाय 5 बाहेर लिहा डायरेक्टली. अंडर रूट कोइफिशियंट ऑफ i स्क्वेअर प्लस जे स्क्वेअर. आय च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस जे च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर आणि त्याचा अंडर रूट. हा 5 बाहेर ऍज इट इज चालतोय. 4 चा स्क्वेअर 16
प्लस 1 चा स्क्वेअर 1. So 5 into root 17, that's my final answer. That's it. Keep it as it is. CW. झालं का बघा. मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी पण कॅल्क्युलेट केलं. 3 सेकंदात ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय असेल आणि त्या 3 सेकंदामधल्या ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काय असेल. व्हॉट इज द ऍव्हरेज व्हेलॉसिटी ओव्हर द टाइम इंटरवल ऑफ 3 सेकंड अँड व्हॉट इज इट्स मॅग्निट्यूड. लक्षात आले का बघा. सो मागच्या क्वेश्चनचे 8 बिट्स आणि या क्वेश्चनचे 2 बिट्स असे ओव्हरऑल 10 बिट्स आपण सॉल्व्ह केले आज. हे फंडामेंटल्स आहेत. फंडामेंटल्स क्लिअर झाले ना, किती पण कॉम्प्लेक्स क्वेश्चन विचारू देत, किती पण ऍडव्हान्स लेवलचा क्वेश्चन विचारू देत, किती पण कॉम्प्लेक्स लेवलचा क्वेश्चन विचारू देत, सॉल्व्ह होतोय. कारण फंडामेंटल्सच तुम्हाला व्यवस्थित माहित असले पाहिजे. तर इक्वेशन्स लिहिता येतात. एकदा परफेक्ट इक्वेशन्स लिहिता आल्या की 2 इक्वेशन 2 अननोन, 3 इक्वेशन 3 अननोन, एवढाच गेम असतो. ऑलवेज 2 equations 2 unknown, 3 equations 3 unknown. Always remember. Fine. So are the things taught in today's lecture clear to all of you? Everyone, tell me. जे काय शिकवलंय हे सगळं तुम्हाला समजलेलं आहे का? Is that clear? सगळं व्यवस्थित समजलंय का? गुड, व्हेरी गुड. बर, आता तुम्ही काय म्हणत होता, मंडेला टाइम टेबल जे आलेलं आहे ते. ओके, मंडेचं टाइम टेबल तुम्हाला टाकलेलं आहे. त्यात काही लेक्चर्स ऑनलाईन लिहिलेले आहेत, काही लेक्चर्स ऑनलाईन प्लस ऑफलाईन असं लिहिलेलं आहे. कुठलंही लेक्चर पूर्णपणे ऑनलाईन असं लिहिलेलं नाहीये. ओके, सो त्याच्यामध्ये ऑनलाईन प्लस ऑफलाईन किंवा ऑनलाईन स्लॅश ऑफलाईन असं लिहिलंय. याचा अर्थ जे लेक्चर तुम्हाला तिथं बसून बघता येते, वर्गात बसून बघता येते, ते लेक्चर तुम्हाला घरी बसून पण बघता येते. ओके, कंपल्शन डेफिनेटली केलेलं नाहीये असा त्याचा अर्थ आहे. ओके, पण ऑफलाईन ऑफलाईन फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे असा पण त्याचा अर्थ आहे. ओके, सो बाकीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन बाळांनो तुम्हाला ग्रुपवरती डेफिनेटली पाठवली जाईल. सोमवारपासून ऑफलाईन होत आहे, सोमवारपासूनचं ते टाइम टेबल आहे. ओके, आज कुठलंही ऑफलाईन लेक्चर नाही आहे. ओके, सो सोमवारपासून ऑफलाईन केलं जाईल. तुम्हाला ते फोन करून मेसेज करून त्या सगळ्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्या जातील. ज्या कॉमन इन्फॉर्मेशन आहेत त्या ग्रुपवरती सुद्धा पोस्ट केल्या जातील. ओके, इज दॅट क्लिअर? आता काही अडचण आहे? त्या लेक्चरला लिहिलंय बाळांनो ते ऑनलाईन आहे तर त्याला ऑनलाईन असं लिहिलंय. नुसतं ऑफलाईन असं तुमचं कुठलंही लेक्चर नाहीये. नुसतं ऑफलाईन असं कुठलंही लेक्चर नाहीये तुमचं. तुमच्या प्रत्येक लेक्चरच्या टाइम टेबल मध्ये मी चेक केलंय आज, त्याला ऑनलाईन असं लिहिलेलं आहे, नाहीतर ऑनलाईन स्लॅश ऑफलाईन. याचा अर्थ तिथं बसून पण ते लेक्चर बघता येतंय आणि घरी बसून पण बघता येत आहे. ओके, उद्या लेक्चर आहेत का? विल इन्फॉर्म हर्ष. ओके, एखाद्या टीचरला जर रिक्वायर्ड वाटत असेल एखादं लेक्चर घेणं सिलेबस थोडासा पुढे नेण्यासाठी, देन उद्या लेक्चर पण असू शकतील. ओके, माझा विचार आहे की आजच एक एक्स्ट्रा लेक्चर घ्यावं आफ्टर इव्हिनिंग टाइमला. चालेल का बाळांनो तुम्हाला? इव्हिनिंग टाइमला तास दीड तास अजून थोडा चालेल ना? जेवण करूयात, अभ्यास करूयात, रेस्ट घेऊयात आणि परत एक लेक्चर करूयात. सो आता तुम्ही लंच करा, थोडीशी रेस्ट घ्या, अभ्यास करा परत. चालेल? हर्ष म्हणते उद्याच घ्या. आज काय काम आहे तुला हर्ष? आज 5 ला घेऊयात ना एक लेक्चर? सर मोबाईल अवेलेबल नाहीये. ठीक आहे बाळ, उद्या रेकॉर्डिंग बघ किंवा संध्याकाळी बघ. ऑनलाईन असतं लेक्चर. घेऊया आज 5 वाजता लेक्चर ऑनलाईन घेऊयात. ऑनलाईन लेक्चर घेऊयात आणि त्याचं रेकॉर्डिंग पण देतो. ज्यांना बाबा अगदीच प्रॉब्लेम आहे, मोबाईल वगैरे अवेलेबल नाही, जेन्युइन प्रॉब्लेम आहे, त्यांनी उद्या सकाळी बघा, नाहीतर रात्री बघून टाका. ओके, चलो. सो लेट मी एंड द लेक्चर एट दिस पॉइंट. गुड डे टू ऑल ऑफ यू. विल मीट अगेन at 5 PM. Okay, चलो बाय. Yes, let me end the lecture. Good day.